परीक्षित राजाचे अतिशय गुणगान केल्यानंतर तिथे वाढू लागले आणि युधिष्ठिर महाराजांनी त्यांचं संगमपन करू लागले. आणि संगमपन करीत असताना युधिष्ठिर महाराजाने भगवान कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 6 रासयज्ञ केले. आणि रासयज्ञ केल्यानंतर अतिशय सुंदर राज्य करीत असताना त्यांच्या परिवारामध्ये एक व्यक्ती होता. कोण? धृतराष्ट्र. आणि धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ काय? आसक्त असणारा. कशाला? धूर्त राष्ट्र, जमिनीला किंवा वस्तूला आसक्त असणारा असं. म्हणून अशा याच्या करण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी युधिष्ठिर महाराजाकडे विदुरजीचं आगमन होते. आणि विदुरजीचं आगमन झाल्यानंतर विदुरजी त्यांचं अतिशय विदुरजीचं नाही का युधिष्ठिर महाराज त्यांचं स्वागत करतात, सत्कार करतात आणि त्यांनी बसण्यासाठी आसन प्रदान करून आदरातिथ्य करतात, भोजन भरपूर आराम देतात. आणि आसन दिल्यानंतर त्यांचं अतिशय सेवा केल्यानंतर जेव्हा ते आल्हाददायक अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस युधिष्ठिर महाराज प्रश्न करतात की हे काका, जसं एक पक्षी आपल्या पिल्लांना आश्रय देतो त्याच प्रकारे तुम्ही आम्हाला आश्रय दिला, आमचं रक्षण केलं. आणि हे केल्यानंतर तुमच्या जे काही यात्रा होती ती कशी झाली. आणि मग केल्यानंतर ते म्हणतात साक्षात तीर्थात कुर्वंती तीर्थानी स्वांसस्तेन गदाभृक की स्वयं विभू, तुम्ही भगवंताचे साक्षात विभू. ज्या ठिकाणी भगवत भक्त असतात त्या ठिकाणी भगवंताचा निवास असतो. म्हणून तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी भक्त आहेत त्या ठिकाणी तीर्थ आहेत. तीर्थात कुर्वंती तीर्थानी. म्हणून आपल्याला तीर्थयात्रेमध्ये गेलात तर तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर गंगेमध्ये स्नान करून किती माणसाचा मल निघून जातो. तीर्थयात्रेमध्ये जाऊन काय केलं पाहिजे? साधूचा संग केला पाहिजे, त्याच्यातून कृष्ण कथा ऐकली पाहिजे, तेव्हा मलिनता होती. बऱ्याच लोक तीर्थयात्रा करून येतात पण त्यांच्या जीवनात कधीच फरक पडत नाही. आल्यानंतर घरामध्ये जसे आहे तसे का परिवर्तन नाही. जसं एका ऋषीच्या आश्रमामध्ये बरेच त्यांचे शिष्य होते. कोविडच्या काळामध्ये बरेच वैतागून गेलेले होते. म्हणजे गुरु महाराज 2 वर्षे घरीच थांबलोत, कुठेतरी तीर्थयात्रेला घेऊन जा. किंवा त्या ऋषीच्या आश्रममध्ये होते काही असे सगळे ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी सगळे निघाले. तर गुरु म्हटले का बाबा माझी तब्येत काही ठीक नाही आहे, तुम्ही सगळे तीर्थयात्रा करून जा. तर गुरुनं विचारलं बाबा काय तुम्ही जाऊन काय करणार आहे तिथं? नाही म्हणले आमचं शुद्धीकरण करेन, आम्ही देव तीर्थयात्रा करून येऊ. म्हणले जाता एक काम करता का, सोबत एक कडू कारला घेऊन जा आणि कडू भोपळा दुधी असतो ना तो घेऊन जा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तीर्थस्नान करता, ज्या ज्या सरोवरामध्ये स्नान करता त्याला नाही का याला स्नान घाला. ज्या ठिकाणी देवाला जाता त्याचं दर्शन तुम्ही जसं करता याला दर्शन करा. तुम्ही जे जे काही खातात याला भोग लावा आणि सगळे तीर्थयात्रा करून या. असं करता करता शिष्यानं 6 महिने सगळी तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा केल्यानंतर पुन्हा वापस आश्रममध्ये आल्यानंतर गुरुनं विचारलं अरे कशी झाली तुमची तीर्थयात्रा? म्हणजे गुरु महाराज अतिशय छान झाली, काही ठिकाणी त्रास झाला, काही ठिकाणी मधुकरी भेटली नाही, काही ठिकाणी नाही भेटली, पण व्यवस्थित झाले ना, सगळे दर्शन झालं? म्हणजे हो झालं व्यवस्थित झालं. म्हणले मी तुमच्यासोबत काही वस्तू दिल्या होत्या त्या कुठे येतात? मी आहे ना महाराज. मग मी जे सांगितलं तुम्ही ते पालन केलं का? म्हणे हो केलं महाराज केलं. मग आता काम करा, तो प्रसाद म्हणून वाटा. आणि मग तो कडू कारला आणि जो दुधी होता तो कापला आणि सगळ्या शिष्यांना वाटून दिला. शिष्यानं जसं तोंडात टाकला काय झालं? तोंड कडू झालं. अरे ते म्हणले की महाराज ते कडू आहे. ते म्हटले अरे खरं आहे कडू आहे, पण हे तुम्ही स्नान करून आल्यानंतर स्नान घातलं नाही याला, दर्शन केलं ना? हो घातलं, सगळं केलं. अरे गोड व्हायला पाहिजे ना, हा कडूला कडूच कसा राहिला? ते म्हणतात अरे कडू भोपळासारखा जर आपण सगळे तीर्थयात्रा करून आले आणि आपल्या स्वभावामध्ये बदल फरक नाही पडला, तो कडू कारला आणि कडू भोपळ्यासारखं आपल्या त्याच्यात काहीच फरक नाही. तीर्थयात्रा करणं म्हणजे काय? वाईट गोष्टीचा त्याग करणे आणि चांगल्या गोष्टी सोबत घेऊन येणं याला तीर्थयात्रा म्हणतात. मी नकारात्मक गोष्टी पण सकारात्मक गोष्टीकडे कशा जाईल याला तीर्थयात्रा म्हणतात. नाही तर गंगेमध्ये गायी बैल पण स्नान करतात, त्यांना कधी चतुर्भुज रूप भेटलं नाही? भेटलं का? नाही भेटलं. आपल्याला कुठं भेटते? म्हणून तीर्थयात्रा करणं म्हणजे चेतनेचा विकास करणे. जी मलिन चेतना आहे, दूषित चेतना आहे, त्याला काय करणं? पवित्र करणं, शुद्ध करणं. म्हणून आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे ज्या ठिकाणी साधूचा संघ भेटला पाहिजे. तिथं तीर्थात कुर्वंती तीर्थानी, काय तीर्थाच्या चरणी जेव्हा जातात
तर तिथं तुमच्या साधूच्या संघामध्ये हृदय, संताच्या संगती तोच मनुमार्गगती, संताच्या संगतीत गेलं पाहिजे आणि तेव्हा मनुमार्गगती होती. तर हे तुम्ही साक्षात काय तीर्थ आहात. आणि असं गुणगान केल्यानंतर तिथे त्यांनी अनेक प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात की कशी तुमची तीर्थयात्रा, भगवंताचं काय झालं, याचं डिटेल्स वर्णन केल्यानंतर जेव्हा विदुरजांची येण्याचं एकमेव कारण काय की माझा जो भाऊ आहे, कसा आहे धृतराष्ट्र, तो ह्या संसारामध्ये आसक्त बसलेला आहे आणि त्याला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. कसं झालं, एवम ग्रहशी सक्ताना परमात्मा तदिया, काय कालम परम दुस्तर, काळाच्या अधीन एवढा झालेला आहे, पण याला वाटतं की मीच स्वामी तत्व आहे, याला अजून मोह सुटत नाही. म्हणून तिथे ते काय भर्षणा करतात का रे की तुझ्या काळकृतपणे तू काळ नाही का तुझा प्रभाव करतोय, आणि काळ एवढा प्रभाव करीत असताना तू या संसाराची केवढा आसक्त झालेला आहे, याच्यातून बाहेर निघ. दुसरं, मृत्यूला कोणी टाळू शकत नाही, मृत्यू सगळ्यांसाठी समान आहे, सगळेजण त्याला कोणाला नको आहे, कोणी त्याला टाळू शकत नाही, तो सर्वांना लागून आहे. तर अशा अवस्थेमध्ये सगळं सोड आणि तू काय कर, अरे इतराच्या घरात राहणं म्हणजे जीवनाची हाल अपेष्टा करण्यासारखं आहे. आणि दुसरं ते म्हणतात की म्हातारपणाचे सगळे लक्षण आहेत तुझ्याकडे, जन्मापासून अंध आहे, बाहेरा झाला आहे, स्मृती गेलेली, दात खिळखिळले, कप वात पित्तानं तुझं शरीर भरलेलं आहे, तरी या संसाराची आसक्त कसं काय तू राहिलेलं आहे, हे सगळं सोड आणि काय कर, भगवंताची भक्ती कर. अरे ज्यांना तू जीवनभर त्रास दिला, ज्यांना तू काय केलं जीवनभर त्रास दिला, त्यांच्या तुकड्या भीमाने फेकलेल्या तुकड्या तू जगतो, तुला काही लाजगीजा आहे का नाही, काही शरम आहे का नाही. म्हणून बघा या संसारामध्ये आपण पण संसारामध्ये एवढं आसक्त झालो धृतराष्ट्रासारखं की आपल्याला मोह सुटत नाही. म्हणून एक आचार्य म्हणतात, असनो मे वसनो मे जाया बंधू वर्गो मे इति मे कुर्वंती काल उक्रो हंती पुरुषोधम. असनो मे वसनो मे, हे माझं आहे, असनो मे वसनो मे जाया बंधू वर्गो मे, हे सगळं माझं आहे, माझी गाडी आहे, माझं घर आहे, माझी संपत्ती, माझं हे माझं ते. कशामुळे, बंधू वर्गो मे इति काल उक्र. जसं एखादा बकरा काय करतोय, म्या करत राहतो, तसंच हे व्यक्ती माझ्यामध्ये माझं मी आणि माझं करतो, पण त्याला कळत नाही, काल वक्रो हंती पुरुषादम, काळ त्याचा प्रभाव करतो. जसं मी रस्त्याने येतो आणि नेहमी बघत असतो, इंद्रनगरचा सिग्नल आहे, तिथे एक पहिलं नाही का नॉनव्हेजचं दुकान होतं, तिथं असे बकरीला बांधलेले असायचे, एक बकरा लटकलेला असायचा आणि दुसरा बकरा तिथं गवत खाताना मी पाहिलं. मला प्रश्न पडायचा की ह्या बकऱ्यासमोर निसतं दुसरा भाऊ त्याचा लटकलेला वरती आणि हा गवतामध्ये आणि सायमेंटेसली आहार निद्रा मैथूमध्ये किती लिप्त झालेला आहे. पण काही काळानंतर आपलासुद्धा नंबर तिथे येणार आहे, पण एवढा असून त्याचा नंबर म्हणजे त्याचा तर झालं आहे, पण माझा पण येऊ शकतो. पण त्या आहार निद्रामध्ये आणि त्या भयमैथुनामध्ये एवढा आसक्त झालेला आहे की त्याला वाटतं की नाही मी नाही मारणार, तो सगळे मारणार आहेत. याला काय म्हणतात की आसक्ती. म्हणून आसक्ती ही संसाराच्या प्रती राहीन ते दुःखास कारणभूत आहे. म्हणून मी काल तुम्हाला एक स्टेज सांगितली होती, आसक्ती ठेवताना त्या आसक्तीमुळं चिंता करताना आणि चिंतामुळं भय होईल आणि भयामुळं दुःख निर्माण होणार आहे. म्हणून आसक्तीतून मुक्त झालं पाहिजे. जसं तुम्ही आंबा आणि चिकूचं उदाहरण, जसं त्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आंबा खाताना चिकू खाताना एक साक्षात्कार झाला. आंबा खातो मी, चिकू खाल्ला, चिकू फोडला, चिकूची बी कशी निघाली, अलगत निघाली. पण आंब्याचा रस काढायचा असेल कोळीचा तर पिळून काढला जातो. तशीच अवस्था आपली आहे. आपण संसारात चिकूच्या ब्यासारखं निघालं तर खाणाराला आणि देणाराला दोघाला बरं वाटतंय. पण आपण संसारात आसक्त राहिलो, जसं आंब्याच्या कोळीला पिळल्या जाते, वरपून रस काढला जातो. आणि काही लोक मी तर पाहिलं, काही लोक मीठ घालू त्याला चोळू रस काढतात त्याचा. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोण ना कोणी अशी व्यक्ती भेटतील, आपल्याला चिकू व्हायचं का आंबा व्हायचं आपण ठरवलं पाहिजे. चिकूसारखं निघालं आज न उद्या सगळं सोडावं लागणार आहे. मान्य आहे का नाही? हां, सोडणार का? मग जसं एखादा बाळ आहे, आता ह्या बाळाच्या हातात खेळणं द्या, पण त्याचे खेळणं काढताना तर बळजबरी काढताना तर रडण, पण त्या बाळानं स्वतःहून दिलं, देणारा आणि घेणारा आनंद होतो. तसं संसारामध्ये आपण आसक्ती सोडत गेलोत ना. याचं उदाहरण आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचे खूप सुंदर देतात. तुम्ही कधी रॉकेट लॉन्चिंग पाहिली का? रॉकेट लॉन्चिंग, तर रॉकेट जेव्हा लॉन्च होतं ना तर हळूहळू जसं वरती जातो तो एक पार्ट सोडत जातो आणि एक काळा असा आल्यानंतर तो केवळ छोटाच नाही का सॅटेलाईट राहतो.
तसंच मनुष्याने जसं जसं वय वाढतंय तसं तसं त्या रॉकेटसारख्या आपल्या आसक्ती सोडल्या पाहिजे. आणि म्हणून मी त्यासाठी एक उदाहरण दिलं त्या दिवशी नारळाचं. पहिल्यांदा नारळ ओलं असतं, जेव्हा ओलं खोबरं असतं ते काढायला त्या खेचणी, मुसळ किंवा उलटणी घेतात. पण जसं जसं सुकत जातं तसं तसं ते करवंटीला सोडत जातं. तसं आपण 40-45 आलं, आपल्या घरात मेंबर्स येत राहिले, समजायचं आपला मालक आत येत गेलेला आहे. ही आसक्ती सोडली पाहिजे. आणि याचं उदाहरण काही 3-4 वर्षापूर्वी मी वणीला एका मोठ्या सदन शेतकऱ्याच्या घरी कार्यक्रमाला बोलवलं होतं. मला गेल्यानंतर तिथे एक आजी होती 72 वर्षाची. सगळेजण गप्पा मारत, तिला कोणीच बोलत नव्हतं. आणि मला वाटलं सगळेच आपल्या आपल्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमात, माझं प्रवचन झाल्यानंतर मला भेट होतं ते. पण मी विशेष ऑब्झर्व केलं त्या म्हातारीच्या प्रती. म्हणलं नाही, आज बाकीच्या कोणाला भेटायचं नाही, मोठ्या मोठ्या कोणा, पण आजीला भेटायचं. म्हणलं काय गा आजी, कसं काय चालू आहे? काय चालणार बाबा, हां चालू आहे आता, म्हातारपण आलं आहे. म्हणलं मग काय आता काय करते? काय नाही, बसते दिवसभर, थोडं पाहिलं टी व्ही बघते, हे करते, चिंता वाटते, शरीर साथ देत नाही, असं खूप विलाप करू लागले. तर म्हणलं देवदेव करायचं आजी. म्हणजे कुठं देवदेव करतो, काही येत नाही देवा, हां कारण जीवनभर केल्यामुळं ते होत नाही. म्हणलं अगं आजी, ही शेती आणि कमी कमी 50-60 एकर जमीन बागायती, ह्या पाण्याखालची निस्ता बाग. आणि कोणता सोना क आणि आणखीन गणेश असं थॉम्सन 3 प्रकारचे द्राक्षाची बाग, अशी मोठीची मोठी लाईन. मला आजी ही बाग कोणाची? म्हणे माझी आहे. मला अच्छा, याच्या पहिलं कोणाची होती? म्हटलं म्हणजे माझ्या सासऱ्याची. मला त्याच्या पहिलं कोणाची होती? मग त्याच्या बापाची. त्याच्या पहिलं कोणाची होती? मग त्याच्या बापाची. त्याच्या पहिले मग त्याच्या बापाची. अच्छा, मला आता याच्यानंतर ही शेती कोणाची असणार आहे? म्हणजे माझ्या पोराची. आणि मग या पोराच्या नंतर कोणाची असणार आहे? नातवाची. मग नातवाच्या नंतर कोणाची असणार आहे? मग त्यांच्या पोराची. मग तू कसं काय म्हटली माझं आहे? मालक कोण आहे? कोण आहे? मग कसं काय म्हणतात माझं आहे का नाही? आपलं माझं काय आहे मला सांगा. मी कोणाचा आणि माझं कोण? आता तुम्ही सगळे आनंदित होता आणि तुमच्या घरातल्या 2-3 वस्तू घेऊन जाऊ द्या. तुम्ही प्रवचनामध्ये ऐकून आनंद सोडला, पण घरात तुम्ही वस्तू चालल्या तर विचलित अवस्था होईल. कारण आसक्ती सुटत नाही आहे, भयंकर आहे. म्हणून ध्यानात ठेवा की संसारामध्ये हळूहळू सोडत चला. आनंदाचा नका मार्ग आहे, अटॅचमेंट नका, आसक्ती पण अनासक्तीकडे होत चला. आणि हे आनंदी होण्याचा मार्ग आहे. जेवढे अटॅच राहतात वस्तू आणि व्यक्ती तुम्हाला जास्त दुःख देणार आहे. म्हणून इथं धृतराष्ट्राला खूप भर्सना करतात. आणि भर्सना केल्यानंतर तिथे म्हणतात की याच्या बाहेर निघ आणि काय वर धीर होय. अरे तुझ्या इच्छा नसताना तुझ्या मृत्यू येतोय, हे सगळं सोड आणि काय कर, धीर बन. धीर म्हणजे ह्या जगातला नाही काही शरीर निकामी, आज न उद्या याला सोडावं लागणार आहे. का नाही? आपण प्रेमाने सोडलं. आणि दुसरं म्हणजे ह्या जगातलं नाही का सगळे संबंध पोकळपणा आहे, याच्यामध्ये कोणतीही मजबूतता नाही. आणि सगळे आपण ज्यांना आसक्त राहतो तेच आपल्या दुःखाचं कारणीभूत आहेत. कोण सांगतात? विदुरजी सांगतात. आणि बघा, आपण ज्यांना जास्त प्रेम करतो ते आपलं दुःख देतात का नाही? आपण ज्यांच्या प्रेम करा ते आपल्या दुःखास कारणीभूत आहे. म्हणून नरोत्तम बन. आणि त्यावेळेस धृतराष्ट्र पहिल्यांदा विदुरजीचं ऐकतात आणि उत्तरेकडे जातात. उत्तरेकडे निघत असताना गांधारीची थोडी आसक्ती होती. त्यावेळेस धृतराष्ट्र तिला प्रवचन देतो, सगळं सोड, मोह माया आहे आणि हे काही आपल्या जीवनात येणार नाही. त्यावेळेस गांधारी विचार केला, अचानक प्रवचन कसं काय देऊ राहिले तर. हां, आणि मग ते दोघं, हे 3 जण कुठे जातात? उत्तरेकडे जातात. आणि उत्तरेकडे गेल्यानंतर तिथे अष्टांग योगाचं पालन करीत असतात. अष्टांगाचं पालन करीत असताना इथे सकाळी सकाळी युधिष्ठिर महाराज उठतात. आणि उठल्यानंतर ते काकाचं दर्शन घेण्यासाठी रोज जायचे. कारण आज बी त्या राजपदाचा अभिमान त्यांना आसक्ती होती. गेल्यानंतर त्यांना नमस्कार तर बघितलं तर माझे काका आणि काकू कुठे गेले? दोन्ही काका दिसत नाही, काकू दिसत नाही. आणि विलाप करीत असताना संजयला विचारतात, संजय कुठे गेले का माझे काका काकू? ते म्हण मला पण नाही, माझ्या मालकानं माझ्या धन्यानं मला धोका दिला. आणि असे विलाप करीत असताना त्यावेळेस नारद मुनीचं आगमन म्हणतात. आणि नारद मुनी म्हणतात की तुम्ही तिरकाळदर्शी आहेत, तुम्हाला भविष्य भूत सगळं वय माहीत आहे, माझे काका काकू कुठे गेलेले आहेत, मला त्याचं वर्णन करा. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात की हे युधिष्ठिर, की ह्या जगामधले जे व्यक्तीनं प्रत्येक प्रकृतीच्या अधीन आहे, प्रकृती त्याला नियंत्रण करते. ज्याप्रमाणे एखादा बैल त्याच्या नाकात व्यसन घातले जाते, त्या व्यसनाद्वारे बैलाला कंट्रोल केलं जातं, त्याच प्रकारे प्रकृती आपल्याला नियंत्रित करते. आपण कोणी स्वतंत्र नाही आहे. आपण काही गोष्टी करायचं होतं, आपल्या लिमिटेशन असतात का नाही? गुलाबजाम खाऊन किती खाणार? वस्तू जमा करून किती करणार?
पण एक लिमिटेशन आहे. म्हणून आपण प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे शोक करू नकोस. आणि दुसरं, जो स्वतः बंधनास आहे तो दुसऱ्याला काय मुक्त करणार, त्याची चिंता कशाला करतोयस तू? आज ना उद्या हे संबंध सगळे सोडून द्यावं लागणार आहे. म्हणून याचा शोक न करू नको आणि याच्या बाहेर ये. आणि बाहेर गेल्यानंतर आजपासून 5व्या दिवसामध्ये जे सप्तऋषी आहेत गंगेच्या काठी, त्या ठिकाणी जातेन आणि ते काय करतात, ह्या भगवंताचं ध्यान करीत योगी बनत नाही का, 5व्या दिवशी आपल्या अग्नीद्वारे प्रज्वलित करून या देहाचा त्याग करून उच्च लोकाची प्राप्ती करेन. आणि त्याच अग्नीमध्ये गांधारी नाही का देह त्याग करून धामात निघून जाईल. आणि हे केल्यानंतर युधिष्ठिर महाराज त्यांच्या शोकातून मुक्त होतात. आणि मुक्त झाल्यानंतर त्यावेळेस तिथे आपल्या पुढच्या प्रसंग सूत गोस्वामी विचारतात की धृतराष्ट्र गेल्यानंतर युधिष्ठिर आणि पांडवाने काय केलं. त्यावेळेस त्या पांडवाने काय केलं, युधिष्ठिरांना अर्जुनाला पाठवलं कुठे, द्वारकेला, की बरेच दिवस झाले द्वारकेचं काही वृत्तांक किंवा बातमी आली नाही, तू जरा निरोप तर घेऊन ये काय झालं. आणि 7 महिने अर्जुन तिथे राहिला. आल्यानंतर तिथे त्यांना अपशकून दिसायला लागले. काय अपशकून लागले की गायी नाही का डाव्या बाजून चालले, दिवसा नाही का कोले कुत्रे इवळायला लागले, जे गाढव होते ते अपशकून ध्वनी करू लागले. दिवसा नाही का पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना विजाचा गडगड आला असा, सगळीकडे अपशकून वातावरण निर्माण झालं होतं. असं का कारण आहे, मला भीती वाटते, त्याचं कारण काय. म्हणून भीमाशी चर्चा करीत असताना त्याच वेळेस अर्जुनाचं आगमन होतो आणि म्हणतात की काय कारण आहे तुझ्या दुःखाचं, तुझा चेहरा पडून असा पडलेला आहे. तर पहिलं कारण म्हणतात तुझं आरोग्य ठीक आहे ना बाबा. दुसरं म्हणतात तू अपमानित किंवा दुर्लक्ष, तुला कोणी अपमान तर नाही केला, कोणी तुला दुर्लक्ष तर नाही केलं, दुसरं कोणी तू धमकून तर आला नसेल, किंवा तिसरं कोणाला दान देऊ शकलं नसेल. असे अनेक प्रकारचे 10 प्रश्न केल्यानंतर ते म्हणतात की तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं भगवान कृष्ण तर तू गमवून बसला नाही. आणि हे प्रश्न केल्यानंतर अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आणि अश्रू आल्यानंतर ते भगवान कृष्णाने मला कशी मदत केली, आम्ही लहानपणापासून सोबत कसं खेळत होतो, महाभारतामध्ये मला खांडव परस्तवनामध्ये कशी मदत केली, त्यांच्या कृपेमुळं मला अग्निदेवाकडून रथ भेटला, अग्निदेवानं त्यांना धनुष्यबाण दिला. दुसरं खांडव वनप्रस्थ जाळलं, महाभारताच्या युद्धामध्ये मला त्यांनी कशी मदत केली, सुभद्रेचं हरण करताना कशी मदत करे, पशुपत अस्त्र करताना माझा रथ कसा आहे कर. अशा सगळ्या गोष्टीचं स्मरण करून नका तिचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते शेवटी एकच स्मरण करू लागले की भगवंतानं मला जो ज्ञान दिलं गीतेचं त्याचं स्मरण करू लागले. आणि स्मरण करीत असताना ते अतिशय विलाप करू. आणि सगळ्यात त्यांना मोठं दुःख काय होतं की मी भगवान कृष्णाच्या ज्या पत्न्या होत्या 16,108 राण्या, त्याचं रक्षण नाही करलो, म्हणून ते सगळ्यात जास्त दुःखी होते. आणि अशा दुःखी अवस्थानंतर जेव्हा युधिष्ठिर महाराज कळतात की भगवंत गेले स्वधामात, तर त्याच वेळेस त्यांनी काय केलं, सगळे राजसी वस्त्र काढले आणि वैराग्याचे जीवन घेतलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक काळ असा आला पाहिजे, घरामध्ये असं नकता 40, 45, 50 नंतर किती चालू होते, 51. काय होतं आहे 51. 51 म्हणजे याचा अर्थ काय, 51 वनात गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे. आणि आपण 51 नंतर प्लॅनिंग करतो. आपण जेव्हा प्लॅनिंग करतो ना, जसं लहान मुलं काही प्लॅनिंग करीत असेल तर त्यांच्या प्लॅनिंगला पाहून आपण हसतो का नाही. पण जेव्हा आपण प्लॅनिंग करतो तर भगवंत आपल्या प्लॅनिंगला हसतात, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून तिथे त्यांनी त्याग केला. आणि त्यागामागं आनंद आहे. जर तुम्ही रात्री काही खाल्लं आणि सकाळी पोट साफ झालं तर जेवणाचा आनंद घेता येतो. पण पोटच नाही साफ नाही झालं आणि तुमच्यामुळे खूप मेजवानी असेल तर ते आनंद नाही घेता येणार. त्यामुळे त्यागामागे आनंद आहे, त्याग केला पाहिजे. आणि हे केल्यानंतर युधिष्ठिर महाराज काय करतात, सगळ्या पांडवांना का कुठे जातात, उत्तरेकडे जातात. पण जाण्याच्या पहिले राजा परीक्षितला काय करतात, राज्य देतात, राज्याभिषेक करतात त्याचा. आणि उत्तराची जी कन्या होती इरावती तिचा विवाह लावून देतात. आणि दिल्यानंतर युधिष्ठिर आपलं परीक्षित राजा काय करतो, तिथे राज्य शासन करतो. आणि त्याच्याकडून 4 पुत्र जन्माला येतात. त्याच्यामध्ये प्रथम पुत्र असतो तो जन्मेजय असतो. आणि जन्मेजय आल्यानंतर युधिष्ठिर आपलं राजा परीक्षित 3 आपलं रासुयज्ञ करतात. आणि 3 यज्ञ केल्यानंतर तिथे आपलं सत्ता स्थापन करण्यासाठी सगळीकडे त्या भारत भ्रमण करतात. आणि करीत असताना त्यांना त्यांच्या पूर्वजांनी पांडवांनी काय काय लीला केल्या कृष्णाच्या त्या ऐकायला त्यांना भेटायच्या. भगवंतानं काय काय लीला केल्या त्या ऐकायच्या. आणि त्यांना एवढा आनंद व्हायचा, मी जरी राज्य प्राप्त करण्यासाठी निघालो पण मला भगवंताची लीला ऐकाय भेटो. आणि त्याच्यात ते मग्न व्हायचे, तल्लीन व्हायचे. ज्याच्याकडे कर मागाय जायचे ते कर विसरून जायचे आणि ते कर माफ करायचे. नको देऊ, तू कृष्णाचं बखान करतो ना, मग तुला कर माफ.
असं करता करता त्यांनी खूप राज्य प्राप्त केलं, धनसंपत्ती जमा केली आणि करीत असताना तिथे कलीचं आगमन होते आणि कलीचं आगमन झाल्यानंतर तिथे त्या कलीचा प्रभाव भगवान कृष्ण गेल्यानंतर भगवंत आपल्या सगळ्या गुणासह जातात. तर त्या ठिकाणी जेव्हा प्रवास करीत असताना त्यांना एक रस्त्यामध्ये गाय आणि बैल दिसते. पांढऱ्या रूपाची गाय आणि एक बैल असते, दोन्ही गाय आणि बैल. तर त्यावेळेस गाय विचारते की हे बैल, हे वृषभ, तुझ्या जीवनामध्ये तुझे पाय 3 कोण कापलेले आहेत? त्यावेळेस वृषभदेव म्हणजे जो बैल होता तो म्हणतो स्वतःच्या दुःखापेक्षा तुझं दुःखाचं कारण काय? माझ्यापेक्षा तू जास्त दुःखी दिसते मानसिक. त्यावेळेस ही गाय, जी पत्नी गाय होती धरती, ती म्हणली की भगवान कृष्ण स्वधामात गेले. त्यावेळेस भगवंताबरोबर 40 गुण घेऊन गेले भगवंत. आणि ह्या राज्याने, हे राजकर्ते होते ते माझं शोषण करू लागले. लोक कपटी, दंभी, आळशी झाले, मंद भागे झालेले, भांडण करण्यास उपद्र झालेले आणि माझं शोषण केल्यानंतर ब्राह्मण हा वेदांच्या नावाखाली पैसे कमवू लागला. जे धार्मिक लोक होते पाखंड माजू लागले. त्यामुळे धर्माचं कोणी पालन न करता अधर्म माजलेला आहे आणि त्या अधर्मामुळं तुझी अवस्था, हे ऋषभ तुझी अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यात ती कारण काय देतात की आपलं तुझे 3 पाय कापण्याचं, पहिले सत्ययुगामध्ये 4 धर्माचे पाय. 4 धर्माचे पाय कोण? सत्य, तपस्या, दया आणि दुसरं काय? पावित्र. ह्या 4 गुण धर्माचे होते. आणि कलियुगामध्ये येता येता 3 पाय कापल्या गेल्यामुळे शेवटचा दर धर्माचा पाय तो सत्यतावर. बाकी पवित्रता, तप करण्याची वृत्ती आणि दुसरं मांसाहारामुळे दया, जुगारामुळे सत्यता. आणि तर अशा 4 गुणाचं ते बखान करतात. आणि केल्यानंतर तिथे ते विचारतात की अरे परीक्षित महाराज बघतात की तुम्हाला कोण दंड दिला? हा जो शूद्र दिसतो त्यानं तर तुम्हाला वेदना नाही दिल्या. आताच माझ्या राज्यामध्ये, मी पांडवांचा वंशज आहे आणि माझ्या राज्यामध्ये गाईला आणि बैलाला अशी वेदना होऊ शक्य नाही. मी आताच्या आता याचा वध करतो. पण वध करण्याच्या पहिले परीक्षित महाराज त्याला विचारतात की हे ऋषभ, तुझ्या दुःखाचं कारण काय? तुला ही वेदना कोण दिली? ज्याचं तू देवतानं जरी तुझ्याप्रती अपराध केला असेल, या जगातल्या कोण्या व्यक्तीनं जरी अपराध केला, मी त्याला दंड देईन. मला केवळ तुझं नाव सांग त्या व्यक्तीचं. त्यावेळेस ऋषभ म्हणतो की मला माहीत नाही की माझ्या दुःखाचं कारण काय. वेगवेगळे तत्त्वज्ञानी वेगवेगळं सांगतात. माझ्या दुःखाचं कारण कलियुग नाही आहे, तर माझ्या दुःखाचे कारण 3 गोष्टी सांगतात. ते म्हणतात कर्म, आपलं दैव, कर्म आणि स्वभाव. कोणते आपल्या दुःखाचे 3 कारण कोणते आहेत? दैवामुळे आपल्याला दुःख भेटते. आपले मागचे प्रारब्ध असतात ना, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख भेटतात. दुसरे आपले कर्म, आपण कसे कर्म करतो, चांगले वाईट, आपण कसे बोलतो, कसे वागतो, त्या कर्मामुळे आपल्याला दुःख भेटते, मागच्या पूर्वकर्मामुळं आपल्याला. आणि तिसरं स्वभाव, आणि स्वभावामुळं आपल्याला दुःख भेटतात. कधी कधी आपल्याला वाटतं, जसं माझ्या मंदिरामध्ये एक व्यक्ती आली होती, ती मला म्हटली की स्वामीजी मला याच्यापासून त्रास होतो, त्याच्यापासून त्रास होतो, त्याच्यामुळं त्रास होतो. ती अशी कंप्लेंट करीत होती. तिला म्हटलं कधी कधी माताजी तुमच्यामुळं त्रास होत नाही का? आपण दुसऱ्याच्या तक्रारीबद्दल, दुसऱ्याच्या स्वभावाचं सगळं सांगतो, पण आपल्या स्वभावामुळे पण लोकांना त्रास होतो याची आपण कधीच कल्पना नाही करत. होतो का नाही आपल्या स्वभावामुळं? म्हणून स्वभाव बदलणं आपल्या दुःखाचे कारण आपल्या जीवनात दुसरं कोणी नाही. बरं, आपण याला दोषारोपण करतो, हा माझ्या दुःखाचं कारण आहे, तो दुःखाचं कारण आहे, यानं असं म्हटलं, तो नाही तसं म्हटलं. भाऊ तसं नाही आहे, राजा तसं नाही आहे. आपल्या दुःखाचे कारण 3 आहेत: दैव, कर्म आणि स्वभाव. आणि आपला स्वभाव आपण कसा वागतो त्या स्वभावाचा आपल्याला दुष्परिणाम भोगला. चांगला स्वभाव राहिला तर चांगलं होतं, आणि स्वभावाला औषध नसतं. लोक शेवटपर्यंत आपला स्वभाव सोडत नाही. एकदा एक राजा रस्त्यानं जात असताना एक भिकारणीला पाहिलं होतं. ती अतिशय सुंदर भिकारिणी होती आणि त्याचं मन आलं, आणि मन आल्यानंतर मला राणी करेन तर हिच्याशीच लग्न करेन, दुसरं कोणाशीच करणार नाही. तर भिकारणीला वाटलं राजा माझी कदाचित चेष्टा करीत असेल. अरे नाही म्हटलं, तू करत माझी राणी होय. आल्यानंतर तिचा स्वागत सत्कार केला, अतिशय तिला आंघोळ घातली, कपडे, तिला सगळं वस्त्र, आणि लग्न लावून घेतलं. लग्न केल्यानंतर ती राजाची राणी झाली, मालकीन झाली. राणी झाल्यानंतर तिला काय गोष्टी, पण राणी झाल्यानंतर हळूहळू तिची तब्येत ढासळायला लागली. तब्येत ढासळत असताना वैद्य, हाकीम, डॉक्टर सगळ्याला बोलवलं, पण तब्येत काही सुधारत नव्हती. राजा चिंताग्रस्त झाली, माझी एवढी सुंदर पत्नी पण कुशाग्रस्त झाली, बाबा हिला सुधारायचं कसं. तो एक सेनापती होता, हुशार होता. मला महाराज मला 1 महिना द्या, तुमच्या राणीची तब्येत ठीक करतो. राजा मला वेडास का काय,
सगळे डॉक्टर थकले, हकीम थकले, वैद्य थकले, आणि तू कुठं कर, मला 1 महिन्यात वेळ तर द्या. आणि 1 महिन्यानंतर राणीची तब्येत सुधारली. राजाला नवल वाटलं, कसं काय याला काय बाबा असं गोष्ट सापडली, हिची तब्येत सुधारली. म्हणलं काय फॉर्म्युला वापरला? मला महाराज फॉर्म्युला सोपा होता. खिडकीमध्ये भात ठेवला, दरवाजामध्ये पोळी ठेवली, जे जिना असतो ना, जिनेवर पायऱ्या असतात, त्याच्यावर कुठं फळं ठेवले, कोणी केळ ठेवलं, अर्धा चिकू ठेवला, असे वेगवेगळ्या भाजी, पोळी, डाळ, राईस असं थोडं सगळीकडे ठेवली. राणी फिरायची, इथून एक अर्धी पोळीचा घास खायची, इथून भात खायची, इथून नाही का चपाती खाय, इथून भाकर खाय. कारण तिची सवय पहिली भिकारणीची होती. राणी झाली तर तिचा स्वभाव बदलला नाही. आणि तिच्या सवयीसाठी मी काय केलं, ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे राजाची राणी जरी झाली तरी स्वभाव मुळं जात नाही. त्याच प्रकारे आपल्याकडे सगळं असेल पण आपला स्वभाव कधी बदलत नाही. म्हणून स्वतःला चेंज करा. खूप आनंदी जीवन जगताना तुम्ही दुसऱ्याला बदलण्याचा कधीच आणि जगात कोणीच बदलणार नाही. आणि आपला अख्खा 80% वेळ दुसऱ्याला बदलण्यासाठी जातो का नाही? हां, पण स्वतःला बदला. म्हणून आपल्या दुःखाचे कारण कोणते? 3 आहेत. कर्म, आपलं दैव, कर्म आणि स्वभाव. ह्या दुःखामुळे ते म्हणतात की माझ्या दुःखाचे हे कारण आहेत, वेगळे देतात. आणि हे केल्यानंतर ते म्हणतात, राजा तू कोणी साधारण नाही दिसत, तू धर्मराज दिसतो. आणि धर्म दिल्यानंतर तिथे ते कलीला दंड देण्यात जातो. त्यावेळी कली नाही का शरणागत जातो. आणि कली शरणात गेल्यानंतर तिथे कली नाही का त्याला शरणागत गेल्यानंतर राजा परीक्षित म्हणतो की तू शरणागत आल्या मी तुला माफ करतो. पण त्यावेळेस राजा परीक्षित आपलं कली काय करतो की मला अशा ठिकाणी राहण्यासाठी जागा द्या, त्या ठिकाणी मी निवास करेल. तर म्हणून त्यावेळेस परीक्षित महाराज त्या ठिकाणी त्यांना स्थान देतात. धूत, पान, स्त्री आणि सुना, यत्र धर्म चतुर्विधा. म्हणजे ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो तिथं काय करावं, खोटं बोलल्या जातं जुगारामध्ये. जातं का नाही जुगारामध्ये? आणि खोटं बोलल्यानंतर सत्यता नष्ट होते. म्हणजे धर्माचा पाय तोडला जातो, सत्यता. दुसरं पान करताना म्हणजे दारू पिणे, जुगार खेळणे, आपलं नशापान करणे, तिथं काय होते, तप्पाशीची वृत्ती नष्ट होते. आणि त्यासाठी तुम्हाला वाममार्गाने. आणि सुना म्हणजे मांसाहारमुळे दया नष्ट होते. म्हणून इस्कॉनमध्ये 4 नियम आहेत. मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही, अवैध स्त्री संग नाही. हे माझे नियम नाहीत, भागवताचे नियम आहेत. प्रामाणिक डॉक्टरकडे जाताना तर तो तुम्हाला नियमच सांगणार आहे की बा तुला हे पथ्य पाळावं लागेल, हे कर, हे नको करू. तसं भगवत भक्तीमध्ये करायचं असेल तर आपल्याला त्याग करावा लागेल. जसा त्याग करताना तर त्यागामध्ये भगवंत प्राप्ती होईल. आणि आपल्याला काय अहो लोक खूप आमच्या मंदिरात येताना IIT लोक सगळं जॉब सोडून भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करतात. काहीतरी आनंदच असेल ना. आमच्या इथं सॉफ्टवेअर इंजिनियर प्रभूजी बसलेले आहेत, माताजी पण बसलेले आहेत. सगळे एज्युकेटेड लोक आहेत, ते भक्ती करतात, पालन करतात. आपल्याला काही सोडायचं नाही, जे करायचं ते करायचं, पण भगवत भक्तीला सेंटर पॉईंट ठेवायचा. आणि असं केल्यानंतर तिथे 5वी जागा मागतात कली. कोणतं? ज्या ठिकाणी सोनं असतं. आणि सोनं ज्या ठिकाणी असतं तिथं मत्सर, द्वेष, ईर्ष्या असते, अशा ठिकाणी जागा दिली. म्हणून बघा या 5 ठिकाणी कलीचा जास्त प्रभाव आहे. आणि कलियुगामध्ये 4 लोकच जास्त पैसेवाले असेल त्या 4 गोष्टी 5 गोष्टीचे मागे राहिले. आणि करीत असताना जसा राजा परीक्षित जाऊ लागला, आणि राजा परीक्षित का बरं सोडलं असं सूत गोस्वामींनी प्रश्न विचारला. का बरं सोडलं राजा परीक्षित? त्यामुळे कलियुगामध्ये चांगलं विशेष गुण काय की कलियुगामध्ये मनामध्ये जे पाप केले जातात ते धरल्या जात नाहीत. पण मनामध्ये चांगला संकल्प केला, तुम्ही मनानं म्हटले की मी पांडुरंगाला अभिषेक करतो इथून बसल्या पंढरपूरच्या किंवा रामचंद्राला, कृष्णाला, तर तिथं फळ त्या अभिषेकाचं तुम्हाला फळ भेटतं. त्याला मानसिक पूजा म्हणतात. मी भगवान पांडुरंगाला माखनाचा भोग लावतो, भगवंताला मी सुंदर सुंदर अलंकार, महागडे सोन्याचे अलंकार मी घालतोय, त्यांची चामर सेवा करतोय, त्यांचं रूप बघतोय, तरी तुम्हाला हजारो पटीनं फळ भेटतंय. पण मनाचा नाही का दुष्कृत कलियुगामध्ये लागू शकत नाही, पण चांगल्या गोष्टीचा फायदा होतो. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला सांगितलं की मनाने तुम्ही करा. तुमच्याकडे आर्थिक स्थिती नसेल हरकत नाही, पण घरी बसल्या तुम्ही करायला काय हरकत आहे? आपण ज्याची आसक्ती असेल, परिवाराचं, मुलाची, बायकोची, परिवार आसक्ती, आपण त्याचं चिंतन करतो. पण आपण घरी बसल्या आपल्याकडे ती पंढरपूरला ते आपण साध्य करू शकतो. म्हणून त्यासाठी आपण प्रत्येकाने
आपण नाही का मानसिक रूपे भगवान त्याची भजन पूजन केलं पाहिजे. गोविंद जय जय गोपाल जय जय, 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 राधारमण हरि गोविंद जय जय, राधारमण हरि गोविंद जय, गोविंद जय जय गोपाल जय जय. टाळ्या टाळ्या. गोविंद जय जय गोपाल जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, राधारमण हरि गोविंद 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 जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, जय जय गोपाल जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय राधारमण हरि गोविंद जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, गोविंद जय जय गोपाल 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 जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित महाराज आपल्या राज्यकारभारामध्ये पुन्हा फिरू लागले. एक दिवस त्यांचा शिकारीसाठी निघाल्यानंतर तर शिकार करीत असताना त्यांना अतिशय तहान भूक लागली आणि शिकार करताना खूप तहान भूक लागल्यानंतर पाण्याचा शोधत नाही का ते कुठे येतात, एका वनामध्ये एका आश्रममध्ये येतात. आश्रममध्ये आल्यानंतर ते दाढ थोटवतात आणि दाढ थोटवल्यानंतर त्यावेळेस ते म्हणतात जलम मला कोणी पाणी देईल का. तर त्यांना प्रतिसाद न भेटल्यामुळं ते आतमध्ये प्रवेश करतात आणि बघतात की हे जे ऋषी आहेत ते असे ते ध्यान अवस्थेमध्ये बसलेले आहेत. ध्यान अवस्थेमध्ये बसल्यानंतर त्यांना वाटलं कदाचित मी राजा असेल आणि ह्या ऋषीला वाटेल माझा आदर सत्कार करावा लागेल म्हणून त्याने दुर्लक्ष करतायत. आणि दुर्लक्ष झाल्यानंतर जेव्हा कलीने काय केलं होतं, जे परीक्षेचा जो मुकुट होता तो सोन्याचा होता आणि सोन्याचा मुकुट असल्यानंतर त्याच्या मुकुटामध्ये आश्रय घेतला आणि तिथे त्या कलीच्या प्रभावामुळे आणि दैवाच्या इच्छाने दैवगताने ते काय करतात, एक सर्प घेतात आणि सर्प घेतल्यानंतर ते काय करतात, ते शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकतात आणि सर्प टाकून निघून गेल्यानंतर जेव्हा त्या आश्रममध्ये काही मुलं खेळत असताना ते हे दृश्य बघतात. काय दृश्य बघतात की हा राजा मूर्त सर्प घेतो आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकतो. ही वार्ता जाऊन त्याच्यामध्ये जो कुशाग्रस किंवा कुश म्हणून नावाचा एक शिष्य होता तो जाऊन आपला जो मित्र आहे शृंगी त्याला जाऊन सांगतो. हा शृंगी आपल्या मित्रांसोबत काय होता, खेळत होता. कुठे, कौशिक नदीच्या काठी. जेव्हा त्याला ही वार्ता कळते, काय वार्ता कळते की राजाने माझ्या वडिलांचा अपमान केलेला आहे, दुर्व्यवहार केलेला आहे आणि दुर्व्यवहार केल्यानंतर तो अतिशय 9 वर्षाचा अल्पबुद्धीचा बालक असतो आणि आपल्या रागीट स्वभावामुळं तो म्हणतो की ज्याप्रमाणे भगवान कृष्ण स्वधामात निघून गेले आणि निघून गेल्यानंतर जे राजे होते
ते आपलं धर्माचं पालन न करता अधर्माला लागलेले आहेत. आणि ही सगळी सृष्टी आहे ही ब्राह्मणांची आहे. आणि ह्या राजाने ब्राह्मणांच्या प्रती अपराध केलेला आहे, यांना दंड दिलाच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण कुत्रा पाळतो, पण जेव्हा तोच कुत्रा आपलं अन्न किंवा आपला जो नैवेद्य असतो तो खाल्ला तर त्यात तिरस्कार केला पाहिजे. ज्या कावळ्याला आपण नैवेद्य देतो तोच कावळा जर हे झाला, त्याची तुलना कावळ्या आणि कुत्र्याची करू लागली युधिष्ठिर आपल्या परीक्षेची. आणि अशा रागाच्या भरामध्ये लालबुंद झालेला कौशिक नदीच्या पाणी घेतो आणि आपल्या योग बलाने काय करतो, तपस्याद्वारे म्हणतो की ह्या राजाने जे दृश्य केलं याला एकच दंड आहे. काय दंड आहे? उच्छन झालेल्याला शांत करण्यासाठी येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करीन याला मृत्यू होईल. असं पाणी घेऊन तो शाप देतो. आणि शाप दिल्यानंतर त्यावेळेस तो जो शृंगी होता 9 वर्षाचा बालक तो कुठे येतो? आपल्या आश्रममध्ये येतो. आणि आश्रममध्ये आल्यानंतर तो जोरजोराने विलाप करतो. आणि विलाप करीत असताना त्याचे जे वडील होते शमीक ऋषी, ते शमीक ऋषी विचार करू लागले की हा बालक अचानक का रडू लागला, रडण्याचं कारण काय? ते म्हणतात बालक काय झालं रडण्यासाठी? आणि झालेला सारा वृत्तांत बघतात की माझे वडील तर जिवंत आहेत. आणि झालेला सगळा वृत्तांत सांगतात की मी काय काय केलं, कसं कसं केलं. हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस शमीक ऋषी म्हणतात अरे तू एक नंबरचा नादान आणि मूर्ख आहेस. कसा नादान आणि मूर्ख आहे? की हा राजा कोणी साधारण नाही आहे, हा भगवंताचा महान भक्त आहे, राजऋषी आहे, राजासारखं जीवन आहे, राजासारखा वेश आहे, पण त्याचं जीवन ऋषीसारखं आहे. म्हणून याच्याप्रती तू तिरस्कार किंवा अशा चुकीच्या भावनेने व्यवहार नको करायला पाहिजे होता. त्याला एवढा छोट्याशा कार्यासाठी याला दंड देण्याची काही गरज नव्हती, पण तू खूप मोठा त्याच्याप्रती अपराध. जेव्हा राजऋषी राजासारख्या प्रती आपण अपराध केला, त्याला दंड दिला, तर त्यानंतर काय होतं? चोर उच्चकियांचं राज्य माजतं आणि जी सर्वसामान्य प्रजा असते ती होरपळून जाते. म्हणून तू सगळ्यात मोठं घोर पाप केलेलं आहे. याच्यासाठी ते भगवंताकडे जे विष्णू आहे त्यांना प्रार्थना करताय की भगवंता माझ्या बालकाने खूप मोठा अपराध केला, त्याला क्षमा कर. आणि आपल्या तुझा एक शिष्य असतो, गौरमुख नावाचा शिष्य असतो, आणि त्या गौरमुख नावाच्या शिष्याला सांगतात की तू आताच्या ताबडतोब जा आणि ताबडतोब जाऊन हे वृत्तांत तू राजा परीक्षेला जो तो गफलात नको राहिला, इंद्रिय भोगामध्ये नको राहिला, त्याने काही ना काही तयारी केली पाहिजे. आणि हा गौरमुख शिष्य जात असताना त्याच वेळेस राजा परीक्षेच्या मनात पश्चाताप करू लागला की अरे रे माझ्या जीवनात मी पहिल्यांदा माझ्याकडून असं कृत्य घडायला नको, पण घडलं. का घडलं ते विचार करू लागले, पश्चाताप करू लागले. म्हणून पहिली शिक्षा आपल्याला काय इथे की आपल्या जीवनातून काही अपराध झाल्या, चुका झाल्या तर पश्चाताप झाला पाहिजे. आपण कोणाला बघतो, कोणाला बोलतो, कोणाशी चुकीचा व्यवहार करत असेल तर लगेच आपण त्याची माफी मागितली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे, क्षमा पण केली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. त्यामुळे हृदयातला बोज कमी होऊन जातो, हलका होतो. तर पश्चाताप करू लागले. आणि ज्याचा पश्चाताप होत नसेल ना, काही जणांना स्वभाव असतो भडाभडा बोलत राहतात, व्यवहार चुकीचा करा पण त्यांना काहीच फरक पडत नाही आणि वरून तू सांगतो आणि आपण त्याच्या भल्यासाठीच बोललोत ना, दुर्व्यवहार करतो. पण याचं कारण काय? हृदय कठोर आहे. दुसरी शिक्षा शमीक ऋषीला प्रॉब्लेम नाही झाला, राजा परीक्षितला प्रॉब्लेम नाही झाला, तिसऱ्यालाच प्रॉब्लेम झाला. कोणाला? शृंगीला. तसं आपल्या जीवनामध्ये कधी ध्यानात ठेवायचं, दोघांचं काहीच नसतं पण तिसऱ्यालाच प्रॉब्लेम होऊन जातो. होतं ना असं? हां, म्हणजे तिसऱ्यालाच प्रॉब्लेम. हे दोन्ही घटना. आणि हे केल्यानंतर जेव्हा गौरमुख जाऊन त्यांना वृत्तांत देतो त्यावेळेस जशी बातमी ऐकतात तर त्यावेळेस ते आनंदी झाले. काय आनंदी झाले? अरे भगवंताने माझ्यासाठी सुवर्ण संधी आणली, मी आसक्तीकडून अनासक्तीकडे जाईन, भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे जाईन, त्यासाठी ते धन्यवाद म्हणाले. ज्या भगवंताने मला गर्भात रक्षण केलं त्याच भगवंताची इच्छा आहे मी कदाचित मूर्तीला सामोरं जावं केलं पाहिजे. म्हणून त्यांनी विपत्तीला संपत्ती करण्याचं उपरण केलेलं आहे. जे संकट आले त्या संकटीला काय केलं त्याने? संपत्ती केली. विपत्ती को संपत्ती बनाया. आपल्या जीवनात होईल का? आपल्याला जर आता राजा परीक्षेत जीवनात तक्षक भेटला, त्यानं थोडीशी चूक केली, मृत सर्प टाकला पण त्याला जिवंत सर्प डासा येणार. म्हणजे दोघांची तफावत पाहिली तर खूप डिफरन्स आहे. थोडंसं कार्य केलं पण त्याचा परिणाम काय घडला? मोठा घडला. आणि राजा परीक्षेचे काय होतं? दुसरं सन्मानाची अपेक्षा. जेव्हा आपण मान अपमान आपलं सन्मान अपेक्षा ठेवतो, मला मान सन्मान भेटावं अपेक्षा ठेवतो, तेव्हा दुःखास कारण होतो. राजा परीक्षेतनं कायला अपेक्षा ठेवली, कोणाच्या प्रती अपेक्षा ठेवली? शमीक ऋषीच्या. तसं आपण जीवनामध्ये ज्यांच्यासाठी कार्य करतो त्यांच्याकडून मायबापांनो आनंदी राहायचं असेल, दुःखी नाही व्हायचं असेल, अपेक्षा ठेवू नका.
जेवढं तुम्ही अपेक्षा ठेवतान त्या अपेक्षेमुळे तुम्हाला दुःख भेटणार आहे. म्हणून कर्तव्य करीत चला, अपेक्षा ठेवू नका. ते चांगलं असो वाईट असो करीत चला, सोडून द्या. काय केलं पाहिजे? सोडलं पाहिजे. नाही तर राजा परीक्षितनं अपेक्षा, कारण मी राजा आहे, माझा मान सन्मान झाला पाहिजे. आणि हे जे लोक मान सन्मानाला हापापलेले असतात ना लोक ह्या जगामध्ये, ते सगळ्यात जास्त दुःख येतात. म्हणून आय सेंटर का यू सेंटर ठेवलं पाहिजे. आय सेंटर म्हणजे अगरबत्ती स्वतः जळते पण दुसऱ्याला सुगंध देते. तर अशा प्रकारे राजा परीक्षितनं काय केलं, त्या शापाला वरदानाचं स्वरूप मांडलं. आणि शापाचं वरदान म्हटल्यानंतर त्याने काय केलं, त्यात जेव्हा त्यांना ही वार्ता कळाली, त्याने त्या वरदान घेऊन आपल्या अंगावरले काय केलं, राजवेशाचे जे वस्त्र होते ते काढले, मुकुट काढला. आणि मुकुट काढल्यानंतर सगळं अलंकार काढल्यानंतर त्यांनी केवळ काय केलं, कंठो जे कोपीन धारण केली. तिथे त्यांची जेव्हा ही वार्ता कळते की राजा परीक्षितनं शाप भेटलेला आणि सगळं सोडून, घरदार सोडून, आपलं सुंदर पत्नी, ऐश्वर, नौकर चाकर, घोडे, संपत्ती हे सगळं सोडलं. कशा प्रकारे सोडलं? मलवत शब्द वापरलेला आहे त्या प्रकारे सोडलं. ह्या जगामध्ये जर एखादी वस्तू आपण ध्यानात ठेवायचं, एखादी वस्तू सोडणं खूप कठीण आहे, आसक्ती सोडणं खूप कठीण आहे. पण राजा परीक्षितने एका मिनिटात सोडलं. ध्यानात ठेवा, आपण कष्ट करून जर वस्तू जमा केल्या एका मिनिटात सोडणं कठीण आहे का? नाही, खूप जड जात आहे. पण राजा परीक्षितने एका मिनिटात सोडलं. आणि सोडलं काय केलं, त्या गंगेच्या काठी गेले. गंगेच्या काठी गेल्यानंतर तिथे बरेच ऋषीमुनी बसले होते. वेदव्यास बसले, पराशर मुनी बसले होते, वशिष्ठ मुनी, विश्वामित्र मुनी, मेधधुनी, अशी, देवल, ब्रह्मऋषी, सगळे ऋषी तिथे आले. कोणी योगी होते, कोणी सकामकर्मी होते, कोणी अष्टांग योगी होते, कोणी वेगळ्या याचे साधण्याचे ऋषी होते. आणि तिथे आल्यानंतर त्या राजाने प्रश्न केला ऋषींना की हे ऋषीवरांनो, की मृत्यूशय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्याचं वर्णन करा. तर त्यावेळेस काही जण ऋषी म्हणे दान धर्म करा, काही ऋषी म्हणे तप करा, काही ऋषी म्हणे तुम्ही यज्ञ करा, काही ऋषी म्हणू लागले काय करा, अष्टांग योग करा, कोणी म्हणे ध्यान योग करा. सगळे किलबिल वाजलेली आहे. जसं एखाद्या पेशंटकडे गेल्यानंतर, जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर सगळे किलबिल करतात ना, तसं त्या सभेमध्ये सगळे किलबिल करू लागले. कोणीच एक निष्कर्ष येत नव्हतं की मृत्यूशय असलेल्या व्यक्तीचं कोणाची भक्ती करावं, काय करावं, कसं करावं. आपले आपले मतांतर मांडत होते. मांडत असताना त्याच वेळेस भगवंताच्या प्रेरणेने, भगवान कृष्णाच्या प्रेरणेनं सुखदेव गोस्वामीचं आगमन झालेलं आहे. आणि सुखदेवचं आगमन झाल्यानंतर सुत गोस्वामी वर्णन करतात की त्यांचे घुंगराळे केस होते, लंबो, त्यांचे हात लांब लांब होते, त्यांची कांती भगवान कृष्णासारखी सुंदर होती, नीलवर्ण धारण केलेला होता. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जेवढं सूर्याचा तेजस्वी प्रकाश नव्हता तेवढा प्रकाश कोणाचा होता? सुत गोस्वामीचा होता. मूर्तिमान, साक्षात मूर्तिमान स्वरूप होतं भगवंताचं. आणि त्यांचं सौंदर्यता पाहून नाही का एका वनातून फिरत असताना काही तलावाच्या शेजारी जात होते. जात असताना काही सुंदर स्त्रिया त्यांचं रूप पाहून एवढे आकर्षित झाले, काही मुलं त्यांना खडे मारू लागले. पण अविचलित भावामध्ये निर्विकार भाव होता. कारण पुढे ते सुखदेव गोस्वामी चालत होते आणि मागे वेदव्यास नाही का हाय पुत्र हे पुत्र हे पुत्र करून नाही का त्याने मागे लागले होते. तर त्यावेळेस जेव्हा त्या स्त्रियांना पाहिलं की सुखदेव गोस्वामी असताना वस्त्र झाकून नाही टाकले अंगावरले, पण वेदव्यासांना जेव्हा पाहिलं तेव्हा ते सगळे वस्त्र झाकायला लागल्या. ते म्हणतात की तुम्ही माझ्या पुत्राला जेव्हा पाहिलं तेव्हा वस्त्र झाकले नाही, पण मला पाहताच तुम्ही वस्त्र का झाकले, त्याचं कारण काय? त्यावेळेस त्या स्त्रिया म्हटल्या की हे वेदव्यास, हे मुनी, की तुमचा जो मुलगा आहे सुखदेव गोस्वामी तो निर्विकार आहे, त्याला स्त्री पुरुषामधला फरक अजिबात कळत नाही, पण तुम्हाला स्त्री आणि पुरुषातला फरक कळतो म्हणून आम्ही वस्त्र झाकले होते. असे सुखदेव गोस्वामी विरक्त चूडामणी, वैराग्याचे मूर्तिमान स्वरूप आणि भगवंताच्या भक्तीमध्ये ब्रह्मभूत अवस्थेत असलेले सुखदेव गोस्वामीचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर त्यांचं आदर सत्कार केला, पादप्रक्षालन केलं, त्यांना दंडवत प्रणाम केला. आणि दंडवत केल्यानंतर लगेच तिथे सौनक आदी ऋषी प्रश्न करतात की सौनक आदी आपलं सुखदेव गोस्वामींचा परिचय द्या, कोण आहेत ते? आणि मग ते नाही का मागच्या पार्श्वभूमीला जातात. आणि दुसरा प्रश्न काय विचारतात की ज्या सुखदेवला वेदव्यासाने भागवत शिकवलं
आणि ज्या वेदाला नाही वेदव्यासाला नारद मुनींनी भागवत शिकवलं, हे दोन्ही वक्ते तिथे काय करताय त्या कथेमध्ये? कोणते दोन प्रश्न विचारले? एक तर पहिला प्रश्न की सुखदेव गोस्वामीचा परिचय द्या, ते कोण आहेत? आणि दुसरं नारद मुनी आणि वेदव्यास ते कथेला कसं काय आले, ज्याला शिकवलं आणि त्याच्या विद्यार्थ्याच्या म्हणजे शिक्षकच विद्यार्थ्याच्या प्रवचन असं कसं? तर त्यावेळेस ते सांगतात की त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वधामाला निघून गेले, कुठे गेले निघून? स्वधामाला निघून गेल्यानंतर राधाराणी राहिली आणि राधाराणीचा एक सुख होता पोपट, आणि पोपट असल्यामुळे तो भगवंताच्या सगळ्या लीला त्यानं पाहिल्या. भगवंताची लीला त्यानं पाहिल्यानंतर जेव्हा तो भगवंत स्वधामात जात होते, राधाराणी जात होते, त्यावेळेस तो सुख म्हटला की मला सुद्धा तुमच्या सोबत यायचा. त्यावेळेस राधाराणी म्हणते तुम्ही इथं नका थांबू. कुठे थांबा तुम्ही? की या ठिकाणी थांबा आणि भगवंताची लीलाचं बखान करा. आणि मग ते भगवंताची राधाराणीची इच्छा ऐकून ते सुखदेव गोस्वामी ह्या ठिकाणी थांबले. आणि थांबल्यानंतर विचारण करीत असताना एक दिवस कैलास लोकामध्ये गेले. कैलास लोकामध्ये गेल्यानंतर तिथे शिवजी आपल्या पत्नी पार्वतीला भागवत कथाचं वर्णन करू लागले. आणि पार्वतीला कथा करीत असताना त्यावेळेस पाहिलं की कथा तर खूप जोरात चालू आहे. काय कथा जोरात चालू आहे, पण पार्वती मातेला काय लागतात? डुलक्या लागत आहेत. आणि डुलक्या लागत असताना त्यावेळेस शिवजी म्हणतात की मी कथा करतो, मला काय करतो? हुलकणे देवा, हूं करीत राहा. मग त्यावेळेस बघितले की पार्वती माता झोप करते, तर हे जो पोपट होता ज्या वृक्षावर बसलेला होता तो काय करायचा? हां हां हां. आणि असं करता करता सगळी कथा संपवली. आणि बघतात की ही तर पार्वती झोपून गेली, कथा कोण ऐकलं आणि कोण हू करतंय? बघतात की ज्या झाडावर पोपट बसला त्याने ती कथा ऐकली. शिवजी म्हणतात की हा कसं काय पात्र बांधलाय? आणि कसा पात्र बांधला म्हणून त्यानं राग येतो, त्रिशूळ घेऊन काय लागतात? मागे लागतात. आणि मागे लागल्यानंतर सुखदेव गोस्वामी म्हणजे सुख होता जो पोपट होता पुढे पळत होता आणि शिवजी त्यांच्या मागे लागले होते. त्यावेळेस आश्रय कुठे घ्यायचा? तर वेदव्यासाची जी पत्नी होती वाटिका, तिला जांबाली कन्या जाबाली हिच्या गर्भामध्ये त्याने आश्रय घेतला. कारण ती जांबाळे देत असताना लगेच पोटामध्ये आश्रय घेतला. आश्रय घेतल्यानंतर शिवजी म्हटले आता एका गर्भस्त्रीला मारता येत नाही, जाऊ द्या, ठीक कथा ऐकले तर सोडून द्या. आणि केल्यानंतर सुखदेव गोस्वामी वेदव्यासांची जी पत्नी होती जाबाली किंवा वाटिका तिच्या गर्भामध्ये ते राहिले. राहत असताना वेदव्यास रोज कथा करायचे आणि सुखदेव गोस्वामी ती कथा ऐकायचे गर्भावस्थेमध्ये. म्हणून कथा ऐकत ऐकत त्यांनी नाही का त्यांचा गर्भ वाढला. आणि 12 वर्षे ते गर्भात राहिले. किती वर्षे? 12 वर्षे. 12 वर्ष राहिल्यानंतर वेदव्यास एक दिवस म्हटलं की बाळा तू बाहेर ये. तर जो सुख होता तो म्हटला की मी जर बाहेर आलो तर मला मायाचा प्रभाव पडेल. माया नाही का एवढी प्रबळ आहे की चांगल्या चांगल्याला मोहित करते, मी नाही येणार. तर वेदव्यासाला प्रश्न पडला आणि पत्नीचाही प्रश्न पडला, करायचं तर काय करायचं? मग स्वतः वेदव्यास द्वारकेला जातात आणि द्वारकेला भगवान कृष्णाला हा प्रसंग सांगतात. आणि मग भगवंत स्वतः येतात आणि स्वतः आल्यानंतर सुखदेव गोस्वामीला आश्वासन देतात की जगातली कोणतीही माया नाही का तुला नाही का काय करणार, प्रभावित करू शकत नाही. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपदंते माया मे तरंती ते. माझी मायाशक्ती अतिशय दुस्तार आहे, हिला पार करणं अतिशय कठीण आहे, कारण मोहमाया खूप कठीण आहे. पण मामेव प्रपदंते माया मे तरंती ते, जो मला शरण येतो तो सहज पार होऊ शकतो. म्हणून ह्या मायादेवाच्या पलीकडे जायचं असेल तर एकमेव आपल्याला जर शरणागत घ्यायची असेल तर भगवान कृष्णाची शरणागत घेतली पाहिजे. गुणमयी 3 गुणांना नाही का ती प्रभावित आहे, ती कोणालाही असं सोडत नाही. त्याला मुक्तीचा मार्ग म्हणजे भगवान कृष्ण. आणि त्याच वेळेस जेव्हा आश्वासन दिल्यानंतर गर्भ अवस्थेतून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर कोण माता कोण पिता काही पाहिलं नाही, एकदम निर्गुण निराकर रूपामध्ये ते बाहेर सुटत चालले. त्यावेळेस वेदव्यास मागले हे पुत्र, पण त्याने अजिबात दुर्लक्ष नाही केलं. आणि ही अवस्था पाहिल्यानंतर म्हणतात की त्या सुखदेव गोस्वामीच्या कथेमध्ये हे दोघं का बसले होते? कारण त्या सुखाने साक्षात भगवान कृष्णाच्या सगळ्या लीला पाहिल्या होत्या डोळ्यानं. दुसरं शिवजींच्या जे शुद्ध भक्त आहेत वैष्णवाना यथा शंभू त्यांच्या मुखातून कथा ऐकल्या होत्या, हे दुसरं प्रमाण आहे. आणि तिसरं वेदव्यासाकून ऐकलं होतं. म्हणून हे नारद मुनी आणि वेदव्यास त्या कथेमध्ये बसलेले होते. हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल मला वाटतं. हां, कारण याचा कथा पद्मपुराण आणि भागवताची लिंक लावलेली.
आणि हे झाल्यानंतर तिथे त्यांना आगमन होतं, त्यांचा स्वागत सत्कार होता आणि सगळे साधू लोक उठून बसतात. त्याच्यामध्ये एक उठत नाही, जे नारद मुनी निवेद व्यास, कारण त्यांचे वडील आणि परमगुरू होते. आणि तिथे गेल्यानंतर सुखदेव गोस्वामी आपला राजा परीक्षित प्रश्न विचारतो की हे सुखदेव गोस्वामी, तुम्ही केवळ कशामुळे आले माहिती आहे का? माझे जे पूर्वज होते अर्जुन, आजोबा युधिष्ठिर महाराज, त्यांच्या कृपेमुळं, पांडवांच्या कृपेमुळं, जे भगवंताचे भक्त होते त्यांच्या कृपेमुळं तुमचं आगमन झालेलं आहे. माझी वैयक्तिक काही पात्रता नाही, हे नम्रतेचं पहिले लक्षण आहे. म्हणून जो कोणी आध्यात्मिक जीवनात प्रगती करतो त्याला पहिलं लक्षण त्याच्या जीवनात नम्रता असते. आणि नम्रता ही हरिनामाला प्रमुख असते. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, तृणादपी सुनेचे ना तरुरोपी सहिष्ण अमानेन मानदेन कीर्तनीय सदा हरी. तृणादपी, नम्र जे गवत असतं ना त्यासारखं नम्र राहा. तृणादपी सुनेचे ना तरुरोपी सहिष्ण ना, झाडासारखं सहन राहा. झाड काय करतं? ऊन, वारा, वादळ सहन करतं, त्याबरोबर ते फळं देतं, सावली देते. पण झाड तोडत असताना तो कंप्लेंट करत नाही, दगड मारत असताना कंप्लेंट करत नाही, तो काय करतो? सहन करतो. आणि गवताचं बघा, गवतावर तुम्ही किती पाय ठेवा, तो कधी ताईट होत नाही, नम्र राहतो. तृणादपी सुनेचे ना तरुरूपी सहज अमानेनं मान देणं. स्वतःला मानाची अपेक्षा ठेवू नका, दुसऱ्याला मान सन्मान द्या. ह्या जगामध्ये सगळेजण मानाला हपापलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं माझ्याच पाया पडावं. अरे पण पाया पडणं म्हणजे काय? आपलं पुण्य त्याला देणं आणि त्याचं पाप आपल्या डोक्यावर घेणं, हे होतं. आपण दुसऱ्याला मान सन्मान दिला पाहिजे. लहान असो, वरिष्ठांना आदर दिला पाहिजे. मध्यम वयाला नाही का मैत्री केली पाहिजे. लहान असते त्यांना दयाभाव केला पाहिजे. 3 कॅटेगरी. फर्स्ट, वरिष्ठांना आदर द्यायचा. जे इक्वल आहेत त्यांना मैत्रीभाव केला पाहिजे. जे लहान आहेत त्यांच्या दया केली पाहिजे. म्हणून अमानेनं मान देणं. आणि हे केल्यानंतर काय होऊन? कीर्तनीय सदा हरी, भगवंताचं नाव घेऊ शकतो. म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण तेव्हा भगवंताचं नाव घेऊ शकतो. किती चांगला प्रिन्सिपल दिलेला आहे इथं चैतन्य महाप्रभू. तृणादपी सुनेचे ना तरुरोपी सहिष्ण अमानेनं मान देणं कीर्तनीय सदा हरी. तुकाराम महाराज म्हणतात ना, लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत त्याची थोरं नाही, त्याचा अंकुशाचा मार. लहानपण दे का देवा. किती लहानपण असतं, निरागस असते, त्याला कोण्या गोष्टीची चिंता नसते. मान सन्मान, अहंकार, दंभ, गर्भ काही त्याच्या जीवनात नसते. तसं जीवन किती चांगलं हो. पण जसं जसं वय वाढतंय तसं त्याच्या अपेक्षा मान सन्मानामध्ये राहतो आणि त्या गोष्टीमध्ये सगळं असून सुद्धा दुःखी राहतो. त्यासाठी इथे ते म्हणतात की हे सुखदेव गोस्वामी, तुम्ही आलात, माझ्यावर कृपा केली. पण वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी ग्रस्त गायीचं दोहन करतो तेवढाच तुम्ही वेळ थांबतात, पण माझ्यावर किती कृपा करण्यासाठी आलात. आणि तुमच्या दर्शन येशम स्मरणम पुंसा सद्यम सुध्यंती वय गुहा किम पुनदर्शनम स्पर्शनम पादशौचम सना आदिभी. की येशाम स्मरण, तुमचं स्मरण केलं एखाद्या व्यक्तीनं तर काय होईल? शुद्धंती वय गुहा, लगेच तुमचे शुद्धीकरण होईल. किम पुनर्दर्शन स्पर्श पाद शौच, जर तुमचं दर्शन घेतलं, तुम्हाला स्पर्श केला, तुमचं पाद प्रक्षालन केलं आणि तुम्हाला नमस्कार केला तर त्या व्यक्तीचं काय भाग्य असेल. असं वर्णन केल्यानंतर ते म्हणतात की हे केवळ भगवंताची कृपा असल्यामुळं तुम्ही आलेला आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा प्रश्न केला तर प्रश्न केल्यानंतर ते प्रश्न म्हणतात की हे सुखदेव गोस्वामी, तुम्ही इथे आगमन झाल्यानंतर जो मरणशय असलेला व्यक्ती आहे, जो विशेष करून मृत्यूशय असलेला व्यक्ती आहे, त्याने त्याचं कर्तव्य काय, कोणाचे पूजन, कोणाची भक्ती करावं, काय करावं, काय करू नये, याचं तुम्ही मला विश्लेषण करा. आणि मग ते विश्लेषण करण्यास सुरुवात होतात. ते म्हणतात की मला जे माझ्या जीवनातले तत्त्व तुम्ही ते सांगा. म्हणून गुरुकडे जेव्हा जातात ना, तर गुरुकडे जाताना काय केलं पाहिजे? तद्विती प्रणयपातेना परिप्रश्नेने सेवाया उपदेशन ते ज्ञानीनं तत्वदर्शना. गुरुकडे जाणं तद्विती प्रणयपाने, त्याला नमस्कार केला पाहिजे. तद्विती प्रणयपात परिप्रश्नेने सेवाया, प्रश्न केला पाहिजे. काय प्रश्न केला पाहिजे? मी कोण आहे, माझा भगवंताशी संबंध काय, माझ्याकडं सगळं असून मी दुःखी काय आहे, असमाधानी काय, आणि मृत्यूनंतर माझं गंतव्य काय, असे प्रश्न विचारले पाहिजे. वेदांत सूत्राचं पहिलं वाक्य काय? अथोत ब्रह्म जिज्ञासा. की जिज्ञासा केली पाहिजे की माझं या जीवनाचं काय, कामश इंद्रिया प्रीतिलाभ जीवत यावत, जीवचं तत्व जिज्ञासा. तत्व जिज्ञासा केले पाहिजे की तत्व काय, आणि ते तत्व कुठं भेटेन? तद्विती प्रणयपातेन परिप्रश्ने सेवा ज्ञानीनं तत्वदर्शना.
गुरुकडे ते तत्त्व भेटू शकेल, दुसरीकडे कुठे भेटणार नाही. तुम्हाला विचारताना याला तत्त्व त्याला विचारा. ते तत्त्व म्हणजे काय? जन्म कर्मचे जीवन हे जानाती तत्वता त्यक्ता देह पुनर्जन्म नैती मामिती सु अर्जुना. ते तत्त्व भगवान कृष्णाचे जन्म आणि कर्म आपल्याला शिकवतात. भगवंताचे तत्त्व समजले पाहिजे. हे माणसाच्या जीवनाचं परिपूर्ण आहे. गुरु नाही असा की चला बाबा तो कुठंतरी राहतो मी कुठंतरी राहतो, नाही. गुरु म्हणजे 4 प्रकारचे गुरु असतात. एक म्हणजे पथप्रत्यक्ष गुरु, तो सांगतो ह्या रस्ता चांगला आहे बाबा, ह्या रस्त्यानं जा, इथं भागवत कथा होती जा, हे पथप्रत्यक्ष. दुसरं शिक्षा गुरु. शिक्षा गुरु म्हणजे ज्ञान देत राहतात आणि त्या साधकाला खालच्या स्तरावर वरच्या स्तरावर आणतात, त्याला शिक्षा गुरु म्हणतात. आणि तिसरे गुरु असतात त्याला म्हणतात दीक्षा गुरु. ते काय करतात? गुरु भगवंताची संबंध जोडू देतात आणि दीक्षा देतात. आणि चौथे गुरु असतात, तुमची साधना उन्नत झाली तर परमात्मा रूपानं तुम्हाला ते गायडन्स करत राहतात, काय कर काय नको करू. याला म्हणतात 4 प्रकारचे गुरु. गुरुचे आणखीन भरपूर प्रकार, पण विशेष करून 4 गुरुचं वर्णन केलेलं आहे. आणि मग गुरुकडे गेल्यानंतर असे प्रश्न विचारले आणि राजा परीक्षितने हेच प्रश्न केले. आणि मग केल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर तिथे ते पहिलं म्हणतात की माना की विशेष मरणासह अवस्थेत काय करा, कोण्या व्यक्तीनं काय श्रवण जप कसले स्मरण करा आणि काय करून याचं विश्लेषण मला करा तुम्ही. मृत्यू आणि मृत्यू आपला प्रत्येकाचा 7 दिवसामध्ये, एक तर दिवसा किंवा रात्री, सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, याच्या व्यतिरिक्त येणार नाही. पण राजा परीक्षितचं भाग्य असं आहे 7 दिवसापूर्वी त्याला नोटीस भेटलेली आहे. आपल्याला तो नोटीस मी माहीत नाही. म्हणून टायटल असणार प्रवचनाचे, जीवन ही पूर्वतयारी आहे, मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. जीवन ही पूर्वतयारी आहे, मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. मुलाने वर्षभर अभ्यास केला, जेव्हा परीक्षेचा पेपर आला तो आनंदाने पेपर नाही का तो सॉल्व करू शकेल. पण जो विद्यार्थी अभ्यास नाही करणार, पेपर आला तर त्याला भीती वाटेल. त्याच प्रकारे आपण जीवन यापन भगवद्गीता भागवतानुसार जीवन यापन केलं, आपला मृत्यू कधी आला तरी आपल्याला भीती वाटणार नाही, कारण आपण अभ्यास केलेला आहे. पण जो विद्यार्थी अभ्यास नाही करणार तर पदम व्यक्ती त्या ठिकाणी त्याला भीती वाटणार आहे. आपण आपल्या जीवनाची तयारी केली, पण राजा तू तयारी कर तुझ्या मृत्यूची. आपण करतोत का? पण आपण मृत्यूची तयारी करण्याच्या जे भौतिक संसाराचे मोठमोठे प्लॅनिंग करत असतो, मोठमोठे नियोजन करत असतो, हे करायचं ते करायचं, हे प्लॅनिंग आहे तो प्लॅनिंग आहे. पण आपल्या प्लॅनिंगला प्रकृती हसत राहते. अरे तुझं आयु असणार किती? इथे 40-45 क्रॉस झालेले आहेत, आपल्या हातात आहे किती? माझं जीवन क्वांटिटीपेक्षा क्वालिटी किती आहे? आता राहिलेला वेळ मी भगवत भक्तीत कसा लावू शकेल, याच्याबद्दल आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आपण ते न करता आपण दुसऱ्या तयारी करतो. आणि जो व्यक्ती पूर्वतयारी करतो त्याला भीती वाटणार नाही. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, जीवनभर त्याने प्रॅक्टिस केली तेव्हा शेवटचा दिवस गोड झालेला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये त्या ज्या वेळात असेल त्या टायमाला भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर सुखदेव गोस्वामी म्हणतात, वरीयसीम ते प्रश्नम कृतो लोकहितम नृपा आत्मसंविसत्तम पुंसा श्रुतो आदिनिषु. अरे काय सुंदर प्रश्न केलाय तू. वरीयसे ते प्रश्न कुतो लोकहितम, लोकांसाठी विचारलेले आहेत. ह्या जगात सगळे प्रश्न करतात, पशुपक्षी पण विचारतात काय खाल्लं काय नाही. आपण आपल्या घरामध्ये संवाद काय होतो त्याच्याहून कळत आहे. लोक कोण काय बोलतात ना त्याच्याहून कळायचं की ह्या व्यक्तीचा स्तर काय आहे. घरात कोणी काय डिस्कशन करतं ना त्याचा स्तर त्याच्याहून कळतो. जे तुमच्या पोटात आहे तेच ओटात येणार आहे. कसं, तुम्ही काही जेवण केलं उलटे केल्यानंतर तेच बाहेर पडणार आहे. तुम्ही तुमच्या विचार काय असेल तेच व्यक्त होतात. म्हणून भक्त जेव्हा भेटतात तर भगवत चर्चा करतात. राजकारणी व्यक्ती भेटतो तर राजकारणाबद्दल विचार करतो, जे संसारी भेटतात तर संसाराबद्दल विचार करतात. बिझनेसमॅन असेल तर बिझनेसबद्दल चर्चा करतो. आणि आपण बाईचे काही लोक असतात ते नको त्या गोष्टीच्या चर्चा करतात. आपण काय भेटल्यानंतर काय चर्चा करतो, आपला संवाद असतो. म्हणून आपल्या संवादाचा काय होतं, वाद होतो. पण जे प्रामाणिक गुरु व परंपरा असते, वैष्णव असतात, जे ते संवाद साधतात त्या संवादामध्ये लोकांचं हित असतं. आणि प्रश्न उत्तर, शाळेमध्ये प्रश्न उत्तर आहे, कंपनीमध्ये प्रश्न उत्तर आहे, घराघरामध्ये प्रश्न उत्तर आहे. पण ते प्रश्न 4 गोष्टीवर आधारित आहे. आहार निद्रा भयमैथून, आहार निद्रा भयतून, कसं खायचं कसं झोपायचं, जे जमा केलं त्याचं रक्षण करायचं, मुलाबाळांना जन्म दे, याच्यावरती काही डिस्कशनच नाही. ते पशु पण करतात मनुष्य पण करतो, त्याच्यात फरक काय आहे? पण या संवादाला अर्थही नाही. म्हणून राजा परीक्षित म्हणतात, अरे लोकहितम, की मनुष्यासाठी पुंसांसाठी किती भाग्यवान प्रश्न विचारला आहे. ह्या जगामध्ये कितीतरी लोक चर्चेचे विषय आहेत,
की म्हणतात श्रुतेव दीन राजेंद्र नूनम संती सहस्त्रश अपश्यंत आत्मना तत्व ग्रेशु गरने मेदिना. ह्या जगामध्ये किती प्रजल्प करण्यासारखं आहे. राजकारण असो, समाजकारण असो, राजकीय सामाजिक पारिवारिक कितीतरी पेपर वाचणं, सोशल मीडिया, टी व्ही, भगवत भक्ती सोडून भरपूर प्रजल्प करणं आहे. कोण करू शकतं? ग्रहमेधी, जो परिवाराला आसक्त आणि त्या परिवाराला आनंद कसा देईन आणि माझ्या इंद्रिया कशा संतुष्ट होता, तेच लोक ग्रहमेधी डिस्कशन करीत असतात. त्याच्यासाठी भरपूर गोष्टी चर्चा. आता आपण एखादा विषय काढा इथं मावल्यांबद्दल किंवा पुरुषाबद्दल. जसं एका 2 गुजराती बाया एका आंब्याच्या झाडाखाली बसल्या होत्या डिस्कशन करीत करीत. जेव्हा ते डिस्कशन करीत होत्या त्यावेळेस त्या कैरी होती आंब्याची, त्या झाडावर काय होती? आंब्याची कैरी. जेव्हा 2 डिस्कशन झाल्यानंतर तो आंब्याचा जी कैरी होती पिकून पडली. काय झाली? आंब्याची कैरी पिकून पडली. आणि शेवटी म्हटलं जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. म्हणजे काय झालं? ती कैरीसुद्धा पिकली. तसं आपण एवढं डिस्कशन करतो आणि शेवटी म्हणतात जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. त्याचे कर्म त्याच्यासोबत. मग 2 तास कशाला विनाकारण बडबड केलीस? होतं ना असं? विषय जड चालला का तुम्हाला? हां, नाही ना? सहस्त्राने भरपूर विषय आहेत. म्हणून ग्रहमेधी व्यक्तीने ह्या विषयाच्या बाहेर आलं पाहिजे. ग्रस्त जीवनामध्ये रात्र दिवस काम काय. आणि बघा ना, 24 तासामध्ये 10 घंटे काम करतो, 8 घंटे झोपतो. किती गेले? 18. राहिले किती? 6 घंटे. 6 घंट्यामध्ये 2 तास तर मोबाईल बघतो. किती गेले? 20. 4 तासामध्ये पेपर वाचणं, गावगप्पा मारणं, असा वेळ चालला आहे फटाफट. आपण याच्या व्यतिरिक्त भगवत भक्ती करतो का? भक्ती कशी आहे? अगरबत्ती वावळायची, बस जेवढ्यापुरतं तेवढी करायची, त्याच्या पलीकडे काय करायचं नाही. ती बी का घरात नाही का लक्ष्मी यावा, सुख शांती समाधान राहावं म्हणून अगरबत्ती. आणि अगरबत्ती अशी आहे की लोक पहिले सुगंध घेतात. ते देवाला आवडते का नाही, मला कशी आवडेल ती अगरबत्ती लावतात. म्हणजे किती काय म्हणतात ना, त्याला कपट दंबाचा हात आहे. म्हणून की देह आपत्त कलातृषू शैनिषू की पश्यनेन पश्यती, की ह्या जगामध्ये प्रत्येकजण परिवारातले लोक मूर्ती पावत आहेत. भरपूर जण पाहतात, मृत्यूला जात आहेत, पण त्यांना फरक नाही पडत. जसं महाभारतामध्ये युधिष्ठिराला प्रश्न विचारला, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? कोणतं आश्चर्य? की ते म्हणजे आहानी आणि भूतानी यमाली गच्छंत, की प्रत्येकजण लोक मृत्यूला प्राप्त करतायत, पोहोचून पण येत आहेत, पण त्याला वाटतंय की सगळे मारणारे पण मी मारणार नाही. मग इथं काय दिलं? तेषाम प्रमतो निधनम पश्यती न पश्यंती. फरक पडतच नाही, जशाच तसा तो वागत राहतो. आणि याला काय म्हणतात? भ्रमित अवस्था. याला मायाचं प्रलोभन किंवा मायाचं आवरण म्हटलं जाते. म्हणून याच्यासाठी तू काय कर राजा, ह्या सगळ्या गोष्टीच्या ग्रहमेधी जीवनातून नाही का, जोपर्यंत व्यक्ती येणार नाही तोपर्यंत कृष्ण कथा तू ऐकू शकत नाही. आणि त्याचं वर्णन करण्या मग राजा परिचय प्रश्न करतो, काय करायचं काय मी सुखदेव गोस्वामी, काय करायला पाहिजे? तर ते म्हणतात तस्मात भारता सर्वात्मा भगवान ईश्वर हरी. 4 गोष्टीचं वर्णन करतात. तस्मात भारत सर्वात्मा, तो सगळ्याचा परमात्मा आहे. दुसरं भगवान ईश्वर आणि हरी, या 4 लोकांचं वर्णन करतात. काय करायचं? श्रुतव्य कृत्यस्वेच स्मृतव्य अकुतुंभय. तू काय कर? श्रवण कर, कीर्तन कर आणि स्मरण कर. त्यामुळं भयाची कुठे चिंताच नाही तुला. कोणाचं करशील? तस्मात सर्वात्मा म्हणजे भगवान विष्णू, भगवान ईश्वर हरी, त्यांचं श्रवण कर, त्यांचं वाचन कर किंवा मुखानं बोल, कानानं स्मरण आपलं ऐकन श्रवण कर आणि चिंतन कर. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, ह्या 3 गोष्टी कर. ह्या 3 गोष्टी करशील तर तुझ्या जीवनाची धन्यता होईल. आणि त्यासाठी काय म्हणतात? जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती, की सांख्य येतात सांख्यवान, की सगळ्या साधनेचं फलस्वरूप काय? सांख्ययोग असो, ध्यानयोग असो, अष्टांग योग असो किंवा भक्तियोग असो, की कोणतीही अवस्था, ब्रह्म अवस्था का असे ना, तू काय कर? भगवंताचं नाम काय? हरेर नाम नाम अनुकीर्तनम, भगवंताच्या नावाचा जप कर. कलियुगामध्ये हरेर नाम हरेर नाम हरेर नामही केवलम कलो नास्तेव 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 गती अन्यर्था. भगवंताच्या कलियुगामध्ये काय? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ही केवलम. कलियुगामध्ये 3 वेळा हरिनाम हरिनाम केवलम. कलिक ना तो परत उपाय नाही, सॉरी रे, हरेर नाम ही केवलम कलो नास्तेव नास्तेव गती अन्यर्था. कलियुगामध्ये गलती याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. 3 वेळा ओढून सांगितलेलं आहे की हरिनाम हरिनाम.
म्हणून साधू संत सांगता हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपण करतोत का पुण्याची गणना? हरिनाम जप करतो का? वेद अनंत बोलिला अर्थ इतकाच साधिला, विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. वेद तर खूप काही बोललेला आहे. वेद अनंत बोल, अर्थ इतकाच साधिला. काय अर्थ साधला? विठोबाची शरण जावे आणि निजनिष्ठा नाम घ्यावे. भगवंतचं नावाचं गणबखान केले. म्हणून राजा फलश्रुती काय माहिती आहे का तुझ्या जीवनाची? सगळं करणं जन्म लाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती. नारायणाची स्मृती झाली पाहिजे तर जुन्याच्या जीवनाचं सगळ्या साधण्याचं फळ आहे. त्यामुळं तू काय कर, भगवान विष्णूचं स्मरण करीत चल. आणि हे केल्यानंतर पुढे ते वर्णन करतात की राजा आता पुढील जन्माची तयारी कर. तर राजा परीक्षेच्या मनात खंत होते. तुम्ही एवढं हरिनामाचं सांगितलं, अख्खं जीवन तर माझं भौतिक भोगामध्ये संसारामध्ये गेले, माझ्याकडे 7 दिवसात मी भगवंताला कसं प्राप्त करू शकेल? माझ्याकडे वेळच नाही महाराज, मी काय करू? त्यावेळेस म्हणतात सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा घाबरू नको. इक्ष्वाकू वंशातले खटुवांग मुनी होते. ते देवतांसोबत नाही का युद्ध करायला गेले होते. आणि युद्ध केल्यानंतर त्यांच्याकडे थोडा वेळ बसल्यानंतर देवतांना विचारलं की माझा वेळ किती राहील? ते म्हणले 2 घडी, म्हणजे 2 ते 2.5 तास. 2 घडी एवढा वेळ राहिलेला आहे, तर तुम्ही मला मुक्ती देऊ शकता? म्हणले नाही. म्हणले मुक्ती देऊ शकत नाही तर काय करू शकतात? तर म्हणले एक काम करा, मला साकेत धाम जे अयोध्या धाम आहे त्या नगरीत पाठवून द्या, कारण माझं राज्य होतं. त्या जाण्याच्या पहिले माझे सगळे पूर्वज गेलेले आहेत, माझा जो परिवार होता सेनापती सगळं गेलेले आहे. पण आता माझ्याकडे जी घडी आहे, मुहूर्त आहे, त्याच्यामध्ये मी भगवत भक्ती करून भगवत धाम आहे. आणि जसं त्याने वरदान मागितल्यानंतर त्याच वेळात आला, त्याने आसन लावलं, भगवंताचं स्मरण केलं आणि त्या एक मुहूर्तामध्ये भगवत प्राप्ती केली. खटवांग राजाने एक मुहूर्तामध्ये भगवत प्राप्ती केली. राजा तुझ्याकडं तर 7 दिवस आहे, चिंता कशाला करतोयस? किती दिवस आहेत? 7 दिवस. म्हणून 7 दिवसामध्ये तू काय कर, केवळ श्रवण कर. आपण निश्चित श्रवण केलं तरी भगवंताची भक्ती होती. आणि श्रवणाचा दुसरा लाभ काय? जो चांगलं श्रवण करतो तो चांगलं कीर्तन करू शकतो, म्हणजे जप करू शकतो. आणि कीर्तनाचा फायदा काय होईल? विष्णू स्मरण, विष्णूचं स्मरण. स्मरण करायचं असेल तर कीर्तन करा, आणि कीर्तन करायचं असेल तर श्रवण करा. श्रवण करून ह्या 3 स्टेप एकूण एकाला काय जोडलेल्या आहेत. तेव्हाच आपण नाका भगवंताचं स्मरण करू शकतो. आणि हे केल्यानंतर पुढे जन्माची तयारी कर. आणि मग तिथे त्या सभेमध्ये काही ऋषीमुनी बसले होते. ते म्हणतात की सुखदेव गोस्वामी अतिरेक काय करतात? हरिनामाचं वर्णन करतात. याच्यापेक्षा अष्टांग योगाचं वर्णन केलं. अष्टांग योग तर खूप आहे, लोक भक्तीनं कसं काय प्राप्त होऊ शकतात? मग अष्टांग योगाचं वर्णन करतात की कसं काय बुवा. काही जणांचे कसं त्या सभेमध्ये काय सगळेच भक्ती होतं असे नव्हतं. कोणी अष्टांगी होतं, कोणी कर्मी होतं, कोणी निष्काम होतं, वेगळ्या मार्गाचे लोक होते. आणि मग तिथं सुखदेव गोस्वामी काय करतात? अष्टांग योगाचं वर्णन करतात. राजा मुक्तीप्राप्तीसाठी अष्टांग योगामध्ये तुला पहिला नियम आहे, यम पाळावं लागतं. यम म्हणजे काय? की मनात जायचं. दुसरं आपल्या मन वाचा काय नाही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं. त्याच्यानंतर ताडासन म्हणजे पद्मासन अवस्थेत बसायचं. आणि दुसरं डोळे अर्धवट राहिले पाहिजे, झोपायचं नाही आणि जागृत राहायचं नाही. आणि एक मुद्रेमध्ये मन वाचा काय ना आणि शरीराला नाही का हळूहळू तुझ्या गरजा कमी करायचे नियम. त्यानंतर आसन. आता बघा ना, आपण 2-3 तासामध्ये किती वेळा आसन बदलतो. मी पण बदलतो, तुम्ही पण बदलतात. तुम्हाला जर एक फायदा असतो, फिरून येतात 2 मिनिटाचाला, आम्हाला तर काही चान्सच नाही. कलियुगामध्ये आपल्याकडे काय आहे ताकद भगवंताला प्राप्त करण्याची? विचलित अवस्था आहे. म्हणून आसनानंतर प्राणायामानंतर ते म्हणतात प्रत्याहार, म्हणजे प्राणायाम केला पाहिजे. प्रत्याहार म्हणजे गोष्टी कमी केल्या. त्याच्यानंतर धारणा, आणि धारणानंतर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं विश्लेषण खूप डिटेल्समध्ये वर्णन केलं आहे. आणि ते म्हणतात ध्यान आणि समाधी. आणि समाधी झाल्यानंतर ब्रह्मक साक्षात्कार होतं आणि मुक्ती होते. आणि मुक्ती झाल्यानंतर त्या व्यक्तीचं काय होतं आहे, हळूहळू त्याचं एक तत्व जाऊन नाही का तो प्रधान भेदन करतो, महत्त्व. आणि महत्त्वातून अहंकार मुक्त करतो, अहंकारातून पंचमहाभूतातून मुक्त होतो, पंचमहाभूतातून मुक्त झाल्यानंतर ब्रह्मलोकात जातो, ब्रह्मलोकातून महरलोकातून शिशुरलोक आणि वैष्णव लोकामध्ये जातो. आणि तेव्हा त्याला मुक्ती प्राप्त होती. एवढ्या सहजासोपी नाही राजा. म्हणून अष्टांग योग कलियुगासाठी कठीण आहे. बघा सत्ययुगामध्ये माणसाचं आयु किती होतं? 1,00,000 वर्ष होतं. आणि त्याच्यामध्ये तो 60-60 हजार वर्ष काय करायचं? ध्यान तपस्या करायचं. आपल्याकडं आहे का एवढं आयु? त्यानंतर त्रेता आलं, कृतो ध्यायतव्य.
कृतामध्ये किती माणसाचं आयु 10,000 वर्षे आणि त्याच्यामध्ये तो काय करायचा मोठे मोठे यज्ञ करायचा आणि भगवंताचे प्राप्त करायचे. त्याच्यानंतर द्वापार आला. द्वापारमध्ये माणसाचं आयु आलं किती 1,000 वर्षे आणि त्याच्यामध्ये तो पूजा अर्चना करायचे. कलोतद हरिकीर्तन कलियुगामध्ये 100 वर्षे आणि 100 वर्षे पण जगत नाही 50-60 वर्षे. आपल्याकडे आपण ध्यान करू शकतो. वनात जायची पहिली तयारी का कोणाला तीर्थयात्रेला चला म्हटलं तर लोक 10 वेळा विचार करतात. नाही ऑफिसचं काम आहे हे ते पण नाही. आपल्याकडे आयु पण नाही ध्यान करायला. दुसरं यज्ञ करायला शुद्ध सामग्री नाही कारण तूप पण भेसळ आहे. लोक म्हणतात मी 700-800 रुपये गाईचं तूप आणतो. मला प्रश्न पडतो 700-800 रुपयामध्ये गाईचं तूप कसं भेटते. 1 किलो तूप काढायचं असेल कमीत कमी 22 ते 23 लिटर त्या दुधातून नाही का 1 किलो तूप निघतंय आणि 22 ते 23 लिटर दुधाचा जर किंमत केली तर किती होतात 22 किती काय भाव आहे दुधाचा 60 रुपये धरा तर किती होतात 1800 ते 1900 रुपये होतात. आणि तुम्हाला 350-400 रुपयानं तूप कोणतं देतात गायवाले. कामाला गाईचं तूप एवढं स्वस्त कसं काय भेटते. मला शेंगदाणेच तेल म्हणतात. शेंगदाणे काय भाव 100 रुपये कशी दे 100 110. 1 किलो तूप तेल काढायचं असेल तर 2.5 किलो शेंगदाणे लागतात. 110 रुपयानं 3 किलोचे किती झाले 2.5 किलोचे धरा 270 रुपये जातात. आणि शेंगदाणे जर तुम्हाला 160 रुपयानं 155 रुपयानं कसं भेटते. म्हणून या जगामध्ये सगळं भेसळयुक्त कार्य चालू आहे. कलियुगामध्ये तसं नाही राहिलंय. शुद्ध सामग्री नाही शुद्ध व्यक्ती नाही. कलियुगासाठी काय कलोतद हरी कीर्तनात भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आहे का आपल्याकडे यज्ञ पूजा अर्चा करायला गेला तर आपण नाही का भगवंताला नाही वस्त्र करू शकत. आपल्याकडे वेळ नाही. माणसाकडे 24 तासामध्ये 8 घंटे तर संसारामध्ये 2 तास तुझा भगवंताला देऊ शकत नाही. म्हणून कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग आहे की हरिनाम घ्या. आणि मग त्याच्यानंतर म्हणतात राजा इथे कर्मकांडाचं वर्णन करतात. आणि मग कर्मकांडाचं केल्यानंतर काही लोक म्हणजे कर्मकांडानं भगवत प्राप्ती होती तर म्हणतात राजा तसं नाही. तर 2 मार्ग सांगतात उपासना मार्ग आणि कर्मकांड. म्हणजे भक्ती आणि कर्मकांडाचे 2 कंपनी धरा. कोणत्या कंपन्या एक भक्ती मार्गाची कंपनी आणि एक कर्मकांडाची कंपनी. कर्मकांडाच्या कंपनीमध्ये वृत्त तपस्या वृत्त करा वृत्त कैवल्य करा तपस्या करा किंवा जे दान धर्म करा. त्या कंपनीचा कसा रिझल्ट भेटत असतो. आपण जे उपास धरतो लगेच फळत नाही. हे उपास केला की हे फळ ही तपस्या केलं हे फळ भेटतं का नाही. पण भक्तीमध्ये जप तप केला तर तुम्हाला काहीच फळ दिसत नाही. भक्ती नावाची कंपनी तुम्हाला काहीच रिझल्ट देत नाही. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर कर्मकांड आणि भक्ती मार्गाची कंपनी सांगत होतो. कर्मकांडामध्ये जरी काही केलं तर तुम्हाला लगेच रिझल्ट भेटत असतो. पण भक्ती मार्गाची कंपनी तुम्हाला रिझल्ट देत नाही. भक्ती मार्गामध्ये माळा करावं लागतात ग्रंथाचं वाचन करायला भगवंताची प्रेममयी सेवा करावं लागते पण त्याचा रिझल्ट भेटत नाही. पण कर्मकांडाच्या कंपनीमध्ये रिझल्ट भेटत असतो. पण जेव्हा मनुष्याचा मृत्यू येतो तेव्हा कर्मकांडाची कंपनी सगळं इथं नाही का सोडून देते आणि भक्ती मार्गाची कंपनी तुम्हाला फळसोबत देते. म्हणून राजा कर्मकांडाच्या मागे लागू नकोस. कर्मकांडाच्या पलीकडे काय कर भक्ती कर. आणि दुसरं अस्वीकार करतात कारण कर्मकांडामध्ये कसं आहे माणसाची पापवृत्ती नष्ट होत नाही तेवढ्यापुरतं ते पाप होत आहे. कारण आपण काय म्हणतो मी पाप आणि पुण्य सोबत करू शकेल मी खूप पाप करेन आणि पुण्य पण करीन असं होत नाही. कारण पाप पुण्याला कधीच कापू शकत नाही. पापाचे फळ पुन्हा भोगावं लागतात आणि पुण्याचे पण फळ. म्हणून भगवंत गीतेमध्ये 3 कर्म सांगतात कर्म विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे पुण्यमय विकर्म म्हणजे पाप कृत्य. भगवंत माझा पाप पुण्यापेक्षा काय कर अकर्म कर माझ्या संतुष्टीसाठी ते कर्म कर. याच्यामुळे तुला कोणती प्रतिक्रिया लागू शकत नाही. कारण ह्या दोन्ही कर्म कसं होत आहे जर पुण्य केलं समजा तुमच्याकडे धनसंपत्ती खूप आहे तुम्ही पैसे घेऊन देहरादून दार्जिलिंग शिमलाला जाताना जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता. पैसा संपला की तुम्हाला नाशिकलाच यावं लागतं आहे. जरी नाही आलं तर तो जो हॉटेलवाला तुम्हाला हाकलून देईन.
त्याच प्रकारे तुमच्याकडे पुण्याचा साठा जमा झाला कर्मकांडाच्या आधारावर तो स्वर्गलोकात जातात. जोपर्यंत स्वर्गात पुण्य आहे तोपर्यंत भोग करू शकता. पुण्य संपलं रे संपलं की तुम्हाला भौतिक जगामध्ये पुण्यशिन्य मूर्ती लोका पुन्हा पुन्हा ह्या भौतिक जगाला, आणि पाप केलं तर अधोगतीला जावं लागतं. म्हणून भगवंताची आणि सुखदेव गोस्वामींची इच्छा आहे की आपण पाप पुण्याच्या पलीकडे कर्म आणि विकर्माच्या पलीकडे अकर्म कसे केले पाहिजे, भगवंता मी तुझ्या संतुष्टीसाठी कसे कार्य करीन हे आपल्याला केलं पाहिजे. सुखदेव गोस्वामी त्याचं वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर कर्मकांडाचं त्याचे डिटेल्स वर्णन की कसं कसं अरे आपल्याला ज्या भगवंताने गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये काय गरज आहे. त्याचं म्हणतात की भगवंताने वस्त्र मागं साधं जीवन आणि विचारसरणी ठेवायचं त्याचं विश्लेषण करतात. आणि म्हणून ते म्हणतात की परमात्म्याचं ध्यान करायचं असेल त्याच्यासाठी ती पण अतिशय विस्तृतपणे चर्चा करतात. त्यामध्ये म्हणतात की साधारण मनुष्यासाठी जे ग्रस्त जीवनामध्ये व्यक्ती आहे त्याला सहज शक्य नाही आहे परमात्म्याचं ध्यान करणं. कारण आपण ध्यान करायला जातो 5 मिनटं आपल्या मनामध्ये किती विचार येतात, आणि मोबाईलचा 5 मिनटं पाहिलेला असतो कचरा. यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, किती लोक आजकाल ते हाताला नाही का. आता 3 तास म्हणजे तुमची तपस्या खूप मोठी आहे, कारण तुम्ही 3 तास कथेला बसता बिना मोबाईलचे. मोठी तपस्या कलियुगामध्ये. धन्यवाद. कारण लोकांना खूप विचलित अवस्था होते, हाताला नाही का पर हे होतं काय म्हणतात गडबड होती. तर परमसत्याचं ध्यान करणं खूप कठीण आहे. त्यासाठी इथे भगवंताचं ध्यान करण्याचं ते वर्णन करतात. आणि केल्यानंतर 2 योगाचं वर्णन केल्यानंतर पुढे माणसाने कर्ममुक्तीची पद्धत सांगतात. कर्ममुक्तीमध्ये पण ते म्हणतात की प्रगत योग साधना केल्यानंतर कर्ममुक्ती कशी होती त्याच्यासाठी प्रोसिजर सांगतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, त्याच्यानंतर धारणा, त्याच्याने इच्छाचा त्याग करावा लागतो. कारण इच्छा तर आपल्या कशा सागराच्या लाटाप्रमाणे आहेत. इच्छा थांबू शकतात का? नाही. म्हणून आमचे एक वरिष्ठ खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की जसं तुमचा बंगला आहे, बंगल्यावर कितीतरी पक्षी उडत आहेत. त्या पक्ष्याला घरामध्ये नका जागा करू देणार. जर घरामध्ये जागा केली तर तो काय करेल? घाण करेल. त्या पक्ष्याला काय करा, जसं तो घरात आला तसं बाहेर काढून द्या, त्याला उडू द्या. तसं मनामध्ये भरपूर इच्छा येत्यान, त्या इच्छांना नाही का घरामध्ये मनामध्ये विचार करू देऊ नका. नाही तर तुमचं मन नाही का काय करेन, तुम्हाला विचलित करून टाकेन, घाण करून टाकेन. म्हणून त्या इच्छांना आलं काय करायचं? सोडून द्या. एक मंत्र काय, ओम इग्नोर आहे नमा, सोडून द्या, निग्लेक्ट करीत चला. ते इच्छावर फोकस करू नका. इच्छावर फोकस करताना इच्छामुळं काय होईल? इच्छा झालं की फळाची अपेक्षा होईल आणि त्या फळासाठी आपली धडपड राहील. म्हणून आपल्या इच्छा आपण सोडू शकत नाही, पण त्या इच्छा काय करू शकतो? भगवत सेवेत लावू शकतो. आपल्याला जे काही करायचं ते भगवंताला केंद्रबिंदू ठेवा. जसं एखादा सागर असेल, सरोवर असेल, त्या ठिकाणी भरपूर लोक दगडं मारित असेल तर वलय होणार नाही. पण एकाच ठिकाणी वलय कळतं ना तुम्हाला सगळ्याला, वलय होईल. पण एकाच ठिकाणी सगळ्यांनी दगडं टाकले तर ते वलय काय होईल? लांब होईल. त्याच प्रकारे प्रत्येकाच्या इच्छा, पत्नीची, पतीची, मुलाची, सुनाची, सगळ्या परिवाराच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या असतात. पण तुम्ही सेंटर बिंदू भगवान कृष्णाला ठेवलं तुमच्या जीवनामध्ये की आम्ही जे काही करू ते भगवान विष्णूसाठी करू, पांडुरंगासाठी करू, रामचंद्रासाठी करू, तर जीवनामध्ये समस्या होऊ शकत नाही. म्हणून आमच्या हरेकृष्णामध्ये सगळे भक्त घरामध्ये राधाकृष्ण, विठ्ठल, रुक्माई, जे काही विग्रह आहे त्यांची पूजा करा. कारण सगळ्याचा केंद्रबिंदू कोण आहे? त्यांच्या घराचे मालक ते नाहीत, त्यांच्या घराचे मालक नाही का त्यांचे विग्रह येतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्ममुक्तीतून व्हायचं आहे. कारण आपण कर्म आहेत ना आपले लय भयंकर आहेत. कारण प्रत्येक कर्म नाही का रेकॉर्ड केले जातात. त्या इच्छामुळं कर्म होतात. इच्छामुळं कर्म आणि इच्छा सोबत असेल तर पुढची गती होते. याचं उदाहरण दिलं याच्यामध्येच. ते म्हणतात की तुम्हाला एखाद्या श्रीमंत घरात जन्म घेण्याची इच्छा आहे, ही इच्छा झाली, पण कर्म नसेल तर प्रकृती काय करते? तुमची इच्छा पूर्ण करते. कशा प्रकारे? इच्छानुसार, कर्मानुसार कुत्र्याचं शरीर भेटते आणि इच्छानुसार श्रीमंत घरामध्ये. लक्षात येते तुमच्या? माझी इच्छा आहे श्रीमंत घराचे, पण माझे कर्म नसेल, पण कर्मानुसार मला कुत्र्याचे शरीर भेटते. पण माझी इच्छा काय होती? श्रीमंत घरात कुत्र्यात भेटते. काल परवा दिवशी गाडीने जाताना बघितलं, एक मर्सिडीज गाडीमध्ये ते कुत्रं बाहेरून लपलप करीत होतं. म्हणलं काय भाग्यशाली कुत्रं मर्सिडीज फिरतंय आणि आम्ही रिक्षाने फिरतोय. हां, काय कलियुगाचा पराभव आहे. काय पुण्य केलं असेल? भारी भारी बिस्किटं खात आहे, दूध पित आहे, कारण त्याची इच्छा आणि कर्मानुसार. तसंच आपला जो देह प्राप्त होतो कर्म आणि इच्छामुळे होतो. म्हणून आपण आपला देह किंवा आपल्या इच्छा आहेत ना त्या शुद्ध असल्या पाहिजे, भगवत इच्छा असल्या पाहिजे. नाही तर आपल्या कर्म आणि इच्छा आपल्याला कुठे घेऊन जाईन याची काही गॅरंटी नाही मायबापांनो.
म्हणून जीवनामध्ये अतिशय सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आणि तीच इच्छा कोण करते? सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा तू कर्माने इच्छातून कर्ममुक्तीतून मुक्त हो, एवढं सोपं नाही. आणि त्यासाठी ते म्हणतात की हळूहळू तू ह्या सगळा जो मार्ग आहे, ध्यान, समाधी आणि ब्रह्मसाक्षात्कार, त्याच्या मुक्तीचं पण ते वर्णन करतात. आणि कर्ममुक्तीतून मुक्त झाल्यानंतर ते मग याला प्रमाण काय, कसं प्रमाण आहे? ते म्हणतात, अरे ज्यानं सृष्टी निर्माण केलेली, रजगुणाचा अवतार, ते ब्रह्मदेवाने वेदाचे 3 वेळा छाननी केलेली. किती वेळा? 3 वेळा. आणि ते म्हणतात वासुदेव भगवती भक्तियोग येतो भवेत. या जगामध्ये भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं कोणती मार्ग नाही राजा. त्यामुळे सर्वश्रेष्ठ साधना भक्ती कर. 3 प्रकारची भक्ती आहे: साधना भक्ती, वैदी भक्ती आणि रागानोका भक्ती. साधना भक्ती म्हणजे बळजबरी तुम्हाला करून घेणे. माळा कर बाबा, ग्रंथ वाच, भगवंताचं दर्शन घे. ती साधना भक्ती हळूहळू साध्य करायला होती. साधना झालं. वैदी म्हणजे हळूहळू त्याच्यात वाढ होतो आणि त्याच्यामध्ये तो काहीतरी तर भगवंताला केंद्र बनतो. रागानोक भक्ती म्हणजे आसक्ती होती भगवंताच्या प्रती, त्याला सांगावं लागत नाही. जसं एखादी स्त्री जेव्हा पतीशी लग्न करते, साहजिक ती पतीची सेवा करते. तसंच रागानोक भक्तीमध्ये भक्त भगवंताला सर्वस्व अर्पण करतो. त्याची मन, वाचा, काया, जे काही कृत्य, कर्म, त्याची क्रिया आणि तिचं फळ हे भगवंताला समर्पित करीत असतो. म्हणून ह्या राजा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे भगवत भक्ती. त्याच्यासाठी काय? तस्मा सर्व आत्मा राजन हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव. पुन्हा म्हणतात श्रवण कर, कीर्तन कर, स्मरण कर. कोणाचं? भगवत नाम. कोणाचं? 3 कॅटेगरी सांगतात. सर्वात्मा राजन हरी. आणि कुठं तुम्ही म्हणा काही काळ वेळ आहे का याच्यासाठी? नाही. सर्वत्र सर्वदा सगळ्या ठिकाणी कुठेही करू शकता. तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये बसले, कुठे गप्पा मारीत बसले, सगळीकडे भगवंताचा नावाचा जप करू शकता. काही त्याला काळ वेळ नाही. हरी बोला, हरी चाला, व्यर्थ गलबाला करू नका. उठता बसता भगवंताच्या नावाचा जप करा. त्याला काही तुम्ही ओम पवित्र पवित्र हा सर्व स्वस्ती गती पहा यत पुंडरीकाक्ष स बायांतर सूची श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. तुम्ही पवित्र असो अपवित्र असो, केवळ यत पुंडरीकाक्ष भगवान विष्णूचं स्मरण केलं. स बाह्य आंतर सूची, आंतरिक आणि बाह्य सूची म्हणजे स्वच्छ होते. म्हणून भगवंताच्या नावाचा जप आपण केला पाहिजे. म्हणून जेव्हा पूजाविधी होतो तो म्हणतो ओम केशवाय, ओम नारायणाय, ओम माधवाय, ओम गोविंदाय, ओम त्रिविक्रमाय, ओम मधुसूदनाय नमा. का? तो आपल्याला शुद्ध करतो. म्हणून भगवंताचं नाम तुम्ही बिना आंघोळीचं केली तर चांगलीच, पण कलियुगामध्ये ठीक आहे बाबा, काय न करण्यापेक्षा कोण्या अवस्थेत असे ना तू कर, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की भगवंताबद्दल कथामृत श्रवण पुटेश समृतम, की काय होते भगवंताच्या कथा ऐक राजा. आणि हे केल्यानंतर हृदय परिवर्तन होईल. दुसरं कोणताही मार्ग नाही. जे कर्मकांड, अष्टांग योग, कर्ममुक्ती, याच्यात एकच मार्ग आहे की भगवंताची भक्ती कर. तर तिथं आणखीन काही ऋषीमुनींचा प्रश्न होता राजाबरोबर की देवदेवताचं केलं तर होईल का? देवदेवतेची भक्ती केली आणि शुद्ध भक्तीमध्ये काही फरक आहे का? त्यावेळेस सुखदेव गोस्वामी तिथे मोठी लिस्ट देतात की कोण अल्पबुद्धी असतात ना, जे अल्पबुद्धी लोक असतात ते देवदेवाची उपासना करतात. कामस्तेस्ते हर्त ज्ञाना प्रपदंते अन्न देवता तम तम नियमास्थाय प्रकृता न्याता स्वया. जे अल्पबुद्धीवाले लोक आहेत ते भगवंताची भक्ती करतात. भगवद्गीतेमध्ये 3 बुद्धीचं वर्णन केलेलं आहे: निर्बुद्धया, अल्पमेधसाम आणि ददामी बुद्धियोगमतम. जे अल्पबुद्धी असतात, निर्बुद्धी म्हणजे पशुव जीवन, त्यांना आहार, निद्रा, भय, मैथून याच्या पलीकडे काहीच नसतं. केवळ तेच विचार करतात. त्याला म्हणतात आपलं निर्बुद्ध्या. दुसरी बुद्धी काय? देवदेवतेची उपासना करतात, त्याला अल्पमेधसा म्हणतात. आणि तिसरी बुद्धी म्हणतात की भगवंताची भक्तिमय सेवा करणं. हे भगवद्गीतेचे वाक्य आहेत. म्हणून त्यासाठी म्हणतात की अरे कलियुगामध्ये प्रत्येक देवदेवताची उपासना केली त्याची लिस्ट देतात. आणि ते म्हणतात इच्छा, आणि तुम्हाला इच्छा पाहिजे असेल, आवळा देऊन भोपळा मागायची सवय असेल तर त्यासाठी ही लिस्ट देतात. ते म्हणतात की जर ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असेल तर ब्रह्मदेवाची उपासना करा. चांगली संतती करायची असेल तर प्रजापती दक्षाची पूजा करा. ज्यांना उत्तम भाग्य पाहिजे असेल तर दुर्गादेवीची उपासना करा. त्याला दुर्गा सप्तमी म्हटलेले आणि तुम्हाला दुर्गा सप्तमी वाचायला सांगतात. त्यानंतर तुम्हाला शक्ती पाहिजे असेल किंवा आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर अग्निदेव किंवा सूर्यदेवाची, त्यासाठी अग्निहोत्र सांगितले. लोक त्यासाठी बरेच लोक अग्निहोत्र करतात. त्यानंतर संपत्ती पाहिजे असेल तर जे अष्टवसू आहेत, कुबेर आहेत, त्यांची उपासना सांगितलेली.
ज्यांना शूरवीर व्हायचं असेल, योद्धा व्हायचं असेल तर रुद्रांची पूजा सांगितली, महादेवाची पूजा सांगितलेली. ज्यांना धन धान्य समृद्धी वाढवायची असेल, आता हे मी तुम्हाला लायसन देतो असं नाही बरं, नाही तर तुम्ही तुमच्या डोक्यात सगळं प्रवचन बाजूला आणि ह्याच गोष्टी लक्षात राहत्या. कारण आपली बुद्धी कशी आहे, सार गारेपेक्षा भार गारे म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं श्रोत्यानं कसं असलं पाहिजे. या कथा सांगण्याच्या मागं मी तुम्हाला ते प्रमोट करत नाही. तर काय धनधान्य करायचं आदित्यची, स्वर्ग प्राप्ती करायची असेल तर आदित्य, आणि पृथ्वीवरला राज्य प्राप्त करायचं असेल तर काय कर, तू वसूंची पूजा कर. त्यानंतर ते म्हणतात की लोकप्रिय व्हायचं असेल तर संध्या असते ना, त्रिसंध्या, त्याची उपासना कर. दीर्घ आयुष्य पाहिजे असेल तर अश्विनी कुमारीची पूजा कर. बळकट शरीर पाहिजे असेल तर पृथ्वीची पूजा कर. ज्याला पदाचं स्थैर्य पाहिजे असेल तर पृथ्वी आणि क्षितिजा याची उपासना सांगितलेली आहे. सौंदर्य व्हायचं असेल, ब्युटिफुल व्हायचं असेल तर गंधर्वाची पूजा सांगितलेली आहे. त्यानंतर सुशील पत्नी, चांगली पत्नी पाहिजे असेल तर अप्सरा किंवा उर्वशीची पूजा सांगितलेली आहे. ती सुंदर दिसायला मादकता असते, त्याचं वर्णन केलेलं आहे. इतरावर वर्चस्व गाजवायचं असेल तर ब्रह्मदेवाची, कीर्ती प्राप्त असेल तर यज्ञाची पूजा करायची. ज्यांना समृद्धी वरुण देवाची, उच्च शिक्षण सरस्वती किंवा शिवजींची उपासना सांगितलेली आहे. आणि कौटुंबिक संबंध चांगले ठेवायचे असेल, कलमुक्त व्हायचे असेल तर उमादेवी किंवा दुर्गादेवीची उपासना सांगितलेली आहे. आणि हे केल्यानंतर सगळेजण म्हणतात अरे इथं तर सगळे बिझनेसमॅन झालेले आहेत, कारण की त्यांना काहीतरी पाहिजे, पूजा पाहिजे म्हणून तुम्हाला ते फळ देतात. पण भगवत भक्तीमध्ये तसं नाही आहे. राजा देवतांना कसं मनभर दिलं तर ते कणभर देतात, राजा मनभर दिलं तर ते कणभर देतात. पण भगवत भक्तीमध्ये तुम्ही कणभर जरी दिलं तर भगवंत मनभर देतात. राजा तू ठरव तुला काय घ्यायचं आहे. म्हणून श्रोत्यांनो, मायबापांनो, तुम्ही कथा ऐकता असताना भगवंताच्या भक्तीकडे फोकस करा. आणि त्यासाठी काय म्हणतात, भगवंताची भक्ती तुम्हाला सगळं काही देते. अकामा सर्व कामा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. अकामा, तुमची काही इच्छा नसू द्या, सर्व कामं म्हणजे भरपूर इच्छा असू द्या, भगवंताकडे जा. भगवंत निर्दयी नाहीत, दयाळू, ते तुम्हाला सगळं काही देतात. मोक्ष काम उदारती, मोक्षाची इच्छा असेल तर काय करा, तीव्रेन भक्तियोगेन, तीव्रतेनं भक्ती करा. कोणाची? यजेत पुरुष परम, भगवान विष्णूंची पूजा करा, भक्ती करा, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, जे बाकी देवदेवताकडून होऊ शकत नाही. कारण देवीदेवतांची उपासना कशी सांगितलेली आहे की तिथे जे उपासना करतात तर ते कसे आहेत, यांचं फळ कसं आहे, अंतवंत फलम ते श्याम, ते काय नाशवंत फळ आहे. आणि हे लोक कोण पूजा करते त्यांची? कामस्तैसे हर्ते ज्ञाना प्रपदन्ते अन्न देवता, जे कामाने आणि इंद्रियांना हरलेले, त्यांचं काम, इच्छा, काम आणि ज्ञान यांचं हरलं गेलं, प्रपदन्ते अन्न देवता, अन्य देवतांची उपासना करतात. कामस्तैसे हर्ते ज्ञाना प्रपदन्ते अन्न देवता तम नियमास्थाय प्रकृत नियता सोया, प्रकृतीच्या अधीन पुन्हा जन्म मरण ह्या चक्रामध्ये फसलेले असतात. म्हणून राजा तू काय कर, याचं काय कर, तू भगवंताची भक्ती कर. जर एखादा म्हटलं नाही मला देवताची भक्ती करायची तर काय फळ भेटन, तर भगवंत गीतेमध्ये त्याचं आणि भागवतामध्ये उत्तर देतात. ते म्हणतात यांती देवव्रत देवाना पितृयांती पितृवर्ता भूतयांती भूतेजा मध्याजेपी माम. जो देवतांची पूजा करतो तो देवलोकात जातो, जो भूतांची पूजा करतो तो भूतयोनीत जातो, जो पितरांची पूजा करतो तो पितृलोकात जातो, जो माझी भक्ती करतो तो माझ्या लोकाची प्राप्ती करतो. म्हणून तुम्हाला ठरवायचं कोणाची भक्ती करायची, कोणाची उपासना करायचं, कोणाचा मार्ग स्वीकार करायचा. आणि हे केल्यानंतर पुढे भक्ती केल्यानंतर राजा पुन्हा म्हणतात नाही आतापर्यंत तुम्ही सार सांगा काहीतरी, तर तिथे ते म्हणतात अष्टांग योग सगळ्या योगदा देवदेवतेपेक्षा राजा की तू भगवत भक्तीला प्राधान्य दे. आणि गेल्यानंतर तिथे ते राजा आणखीन प्रश्न विचारतात की आम्हाला नाही का भगवत कथा आहे त्याचं विश्लेषण करा. आणि त्याला प्रोत्साहन दिल्यानंतर तिथं हरिनामाचं महत्त्व आणि भगवत कथेचं वर्णन ते करतात. त्यासाठी आपण 5 मिनटं भजन करूया.